तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सर्व संतन की जय। 20 अभंग सेवेसाठी दिलेत। पहिला अभंग असा आहे, बराडियाची आवडीपुरे जयाजुरे साठी ते। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बराडी म्हणजे दीन गरीब, त्याची जी इच्छा असते, ज्या इच्छेसाठी तो आयुष्यभर झुरतो, ती इच्छा त्याला पूर्ण झाल्यानंतर जसा आनंद होतो, तैसे झाले माझ्या मना नुठी चरणावरुणी। अगदी त्याप्रमाणे माझ्या मनाला झालं, दिनाची आवड जशी इच्छा पूर्ण व्हावी तशी माझी इच्छा पूर्ण झाली, कारण माझं मन तुझ्या चरणावर आलं पांडुरंगा। भागल्या पेने पावे विसावे ते टाकणे। दिवसभर पळून पळून एखादा माणूस थकावा आणि त्याला अंग टाकायला मिळावं, आराम केल्यानंतर त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला माझं मन तुझ्या पायचरणावर स्थिर झाल्यानंतर झाला आहे। तुका मने छाया भेटे बरे वाटे तापे त्या। आणि दिवसभर तापलेल्या उन्हात फिरलेल्या माणसाला, वाळवंटात फिरलेल्या माणसाला जर एखाद्या झाडाची सावली मिळाल्यानंतर जो आनंद वाटतो, अगदी त्याप्रमाणे माझ्या मनाला तुझ्या चरणावर एकरूप झाल्यामुळं आनंद वाटत आहे, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात। या 4 चरणाच्या अभंगामध्ये मन आणि चरण ह्या 2 शब्दाच्या भोवती हे 4ही चरण फिरतात। म्हणजे मला आनंद कसा झाला हे सांगण्यासाठी 3 चरण आलेले आहेत, पहिला आणि दुसऱ्या चरणाला सोडून तिसरं आणि चौथं चरण। म्हणजे सर्व काही मनावर अवलंबून आहे। आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, म्हणजे मन कसं असतं माणसाचं, आणि ती जर त्याची इच्छा पूर्ण झाली तर बाकी कुठल्याही गोष्टीची काही गरज पडत नाही। मध्य प्रदेशमध्ये बांधवगडला सेना महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो आणि परत येते वेळेस सर्व बंद होतं, स्थानिक काहीतरी घटना घडली होती, काही पाणीसुद्धा प्यायला मिळत नव्हतं। मोठे मोठे अधिकारी गाडीमध्ये होते, आमच्यापेक्षा कुठल्याही प्रकारची काही कमी नव्हती। गाडीचं पेट्रोल पण संपलं। मी काही पेट्रोल पंपापाशी गेलो, छोटंसं घर होतं, पेट्रोल पंप बंद होता। इतकी भूक लागली होती, पैसा देण्याची भरपूर क्षमता आमच्यात होती, पण खायला काहीच मिळत नव्हतं। त्या घरी थांबल्यानंतर ती बाई म्हणाली, भूक लगी आहे की आपको, आणि तिने त्यात वेगळ्या प्रकारच्या भाकरी आम्हाला आणून दिला, ठेसा वगैरे। इतका आनंद वाटला, मला गाडीचं पेट्रोल पण संपलं। ते म्हणे हमारा पहचान वाला आपको निकाल के दे देंगे, हम भगवान के आदमी दिखते हो, आणि त्याने आम्हाला पेट्रोल पण दिलं। मला सांगायचं काय की आमच्यापाशी एवढा पैसा होता, पण असमाधानी होतो, राहण्याची व्यवस्था नव्हती, खाण्याची व्यवस्था नव्हती, गाडीच्या पेट्रोलची व्यवस्था नव्हती। पण ती झाल्यानंतर जेवढा आनंद झाला, म्हणजे आम्हाला दुसरं काहीच नको होतं, जे मिळेल ते खावं, पोट भरावं आणि गाडीला पेट्रोल मिळावं। अगदी तुकोबाराय म्हणतात की माझ्या मनाला दुसरं काहीच नको, फक्त तुझे चरण पाहिजेत।
मनावरच का जोर मारला इथे? डोक्याला आनंद झाला असं नाही म्हणाले, हाताला झाला, पोटाला झाला, हृदयाला झाला असं नाही म्हणाले. कारण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय या सर्वांना प्रबल असणारं मन हे 11 असतं. आणि मनाला आनंद मिळाला म्हणजे 10 इंद्रियांना तो आपाप नियंत्रित करतो किंवा कव्हर करत असतो, मन करत असतं. म्हणून समर्थ रामदास असं म्हणतात की माणसाच्या जीवनामधला सर्व खेळ जर कोणावर अवलंबून आहे तर मनावर आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं, मनी धरावे ते होते अवघेच विघ्ने नासुनी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. जर तुमच्या मनाने धरलं, पांडुरंगाचे चरणच धरा असं काय नाही. तुकोबाराने पांडुरंगाचे चरण धरले. विद्यार्थी आहात, त्या विद्यार्थ्याला मी पांडुरंगाचे चरण धरा म्हणणार नाही, पण तुझं पुस्तक जे आहे ना ते पुस्तकच पांडुरंगाचं चरण आहे, त्याला एवढं पक्क धर. 400 पानाचा असो, 500 पानाचा असो, तुझं लक्ष तिथं राहू दे, तुझ्या मनाला तिथं स्थिर कर. त्या पुस्तकात काय आहे? त्या पुस्तकामध्ये डिप्टी कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, डॉक्टर आहे, जे पाहिजे ते होऊ शकतोस. तुझं मन तिथं स्थिर कर आणि तिथं मन स्थिर झाल्यानंतर तुला जो आनंद मिळेल अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायला आनंद मिळाला आहे. आणि संत साहित्यामधलं एक वैशिष्ट्य आहे किंवा भक्तिमार्गातलं एक वैशिष्ट्य आहे की चरणालाच धरतात सगळे. ज्ञानेश्वर महाराज गेले होते यात्रेला नामदेव महाराजासोबत, गंगेमध्ये गेले काशीला, पाय धुवून परत येताना गंगेनं पाय धरली. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वाठे. ज्ञानोबारांचा हात नाही धरला तिनं, कंबर नाही धरली, खांदा नाही धरला, डोकं नाही धरलं, पाय धरले आणि मिठी घातली. तुकोबाराय काय म्हणतात, तैसे झाले माझ्या मना नुठी चरणावरून. अगदी त्याप्रमाणे झालं. त्या गंगेला जसा आनंद झाला चरणावर ज्ञानोबारायांच्या पाय ठेवून, डोकं ठेवून, अगदी त्याप्रमाणे मला पण आनंद झाला आहे. आणि हे खरं म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलं, मनाला आनंद झाला की जीवनात सगळ्याच गोष्टी आनंद मिळतो. मनाला आनंद होईल असं बघा, कारण मनच एवढं अवघड आहे. हे मन कैसे केवढे, हे पाहो म्हणे तरी न सापडे, एरवी राहटवया थोडे त्रैलोक्य या. ह्या मनाला जर तुम्हाला सांभाळता आलं तर बाकी गोष्टीला जिंकण्यासाठी प्रयत्न करावेच लागत नाहीत. कारण मन चंगा तो कटोती में गंगा, मन नाही चांगा तर काय करेल काशी गंगा. जर तुमचं मन चांगलं झालं, शुद्ध झालं तर बाकी गोष्टी काही करण्याची गरज पडत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, अवघडातलं अवघड असणं मन माझं पांडुरंगाच्या चरणी एकरूप झालं. आणि मला कसा आनंद झाला, भुकेलेल्या माणसाला अन्न मिळाल्यानंतर होतो, तापलेल्या माणसाला सावली मिळाल्यानंतर होतो, ताणलेल्या माणसाला पाणी प्यायला मिळाल्यानंतर आनंद होतो. अगदी त्याप्रमाणे मला आनंद झाला आहे. 3 चरणाचा सार सगळा मन आणि चरण ह्या दुसऱ्या चरणामध्ये आला असं मला असं वाटतं. दुसरा अभंग आहे, बहुजन्मे सोस केला त्याचा झाला परिणाम. बहुजन्मे, अनेक जन्म प्रयत्न केला. इथं सोस म्हणजे हाव, इच्छा व्यक्त केली भगवंता. अनेक जन्मापासूनची इच्छा आणि त्याचा परिणाम आता झाला. मनी धरावे ते होते अवघेची विघ्ने नासून जाते. मनात इच्छा केल्याशिवाय काही प्राप्त होत नसतं, म्हणून इच्छा झालीच पाहिजे, चांगल्या गोष्टीची इच्छा झाली पाहिजे. तुकोबारायांची इच्छा अनेक जन्मापासून होते की पांडुरंग चरणी स्थिर व्हावं, पांडुरंगाशी एकरूप व्हावं, पांडुरंगाचा भक्त व्हावं, त्याच्या भक्तीचा प्रसारक व्हावं. आणि ती इच्छा पूर्ण झाली. काय झाली इच्छा? विठ्ठलसे नामकंठी आवड पोटी संचित आहे. अनेक जन्माचं संचित आहे पोटी. इथं हृदय आपण म्हणलं तरी चालेल. माझ्या हृदयामधले जे संचित आहे ते खूप मोठा साठा जमा झाला, तुझ्या नामाचा झाला. आणि काय झालं? विठ्ठलसे नामकंठी, आणि ते नाम माझ्या कंठात आलं. तुझं भगवंताचं नाम कंठात त्याला अनेक जन्म काय किती जावं लागतील माहिती नाही. का ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं, जयाचे वाचे पुढा भोजे नामनाच तासे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ यावया. अनेक जन्म जावं लागतात, अनेक जन्म. तुकोबाराय तेच म्हणाले, बहुजन्मे सोस केला त्याचा झाला परिणाम. विठ्ठलसे नामकंठी आवडी पोटी संचित असे. आणि हे विठ्ठलनं माझ्या पोटामध्ये आलं, ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. अनेक जन्माचे पुण्य आहे. आपण वारकरी संप्रदायिक असल्यामुळं आपल्याला 100% जन्म आहेत हे मान्यच करावं लागेल बरं का. आणि ज्यांना मान्य नाही त्यांना आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल की जन्म आहेत म्हणून. कारण लोक म्हणतात या जन्माच्या नंतर पुढचा जन्म आहे, कारण मागचा होता, कारण बहुजन्म. तर तुकोबाराय म्हणाले, हो आहेत तर जन्म आहेत. कारण कृष्णाने पण अर्जुनाला सांगितलं, तेव्हा श्रीकृष्ण म्हणे, पंडुसुता तो वस्तू जो होता तो आम्ही नाहीशी अशी तुझ्या काय तो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझा. अरे अर्जुना असं कसं? अनेक जन्म झालेत, मी नाही अशी चिंताच करू नको, असं विचार पण तुझ्या मनात येऊ देऊ नको. कारण अनेक जन्म आहेत, तुझे माझं जन्म पण भरपूर झाले, पण माझे जन्म मला आठवतात. तुला तुझे जन्म आठवत नाही. मी जेने जेने अवसरे जे जे होणी अवतरते समस्त ही समरे धनुर्धरा. मला सगळी जन्म आठवतात पण तुला आठवत नाही. त्याचा अर्थ तुकाराम महाराज काय म्हणाले, बहुजन्मे म्हणजे भरपूर जन्म आहेत. अनेक जन्माची पुण्य असते, अनेक जन्माचं संचित असतं. आणि त्याच्यामुळं हरिपाठासुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलं, अनेक जन्माच्या पुण्याचं फळ आहे की एक वेळेस मुखामध्ये नाव येतं आणि पांडुरंगात तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं आणि आवडीनं माझ्या पोटामध्ये संचित झालं. भगवंताचं नाव घेण्यासाठी केवळ नाव घेण्याची इच्छा असून चालत नाही, तर आवड पण असली पाहिजे. आवडीने भावे हरिनाम गासी तुझी चिंता त्याशी सर्व. आवडीशिवाय दुसरं काहीच नाही.
इथं प्रवचन ऐकायला आलात, आवड असावी. आपण एकमेकांमध्ये बोलतो, मध्येच मोबाईल उचलतो, याचा अर्थ आवड नाही. कुठेतरी आपलं मन दुसरीकडे गुंतलेलं असतं. एकरूप होणं फार सोपं नाही आहे, फार अवघड आहे. आणि जो एकरूप झाला त्याला जगात काहीच अवघड नाही. मनी धरावे ते होते अवघीच विघ्ने नासवणे जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. आणि इच्छा तर धरा फक्त की मला फलानं पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण धरतच नाही, इकडे एकदा पळ तिकडे एकदा पळ करतो, मन आपलं स्थिर राहत नाही. काय करावं? अरे मन तुझं आहे ना, तुझ्या मनाला स्थिर करण्याचा ठेका दुसऱ्यांनी नाही घेतला. तुझ्या मनाला तुलाच स्थिर करावं लागेल. आणि ज्ञानोबांनी सांगितलं 6व्या अध्यायामध्ये, पळतं असणं पळणारं असलं तरी कसं स्थिर करता येतं, मग माझ्याशी आत्मकेंद्रित कसं होऊ शकतं, आणि माझ्याशी झाल्याशिवाय त्या जन्माला येऊन उपयोगच नाही, असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. तुकोबाराय पुढे म्हणतात, येथून तेथवरी आता न लगे चिंता करावी. आता चिंता करण्याची कारणच नाही, कारण मागचं पुढचं सगळं संपलं. ज्या कारणासाठी मी चिंता करत होतो, ज्या जन्मासाठी, मागचे जन्म असोत की पुढचे जन्म असोत, एकदा तू मला मिळाल्यानंतर मागच्या पुढच्या जन्माची चिंता करण्याची काय कारण आहे काय? म्हणून का भक्ता नाही एकही चिंता, त्या ते समुद्रता अथी मी सदा. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाच्या कांता कोरांना मागे. माझ्या भक्ताला चिंता असते का? तुकोबारा म्हणतो, मला कशी चिंता आहे? पांडुरंग आला ना माझ्या मुखामध्ये, माझ्या हृदयामध्ये साठवलं ना मी पांडुरंगाला, माझ्या पोटामध्ये साठवलं ना, संचित तयार झालं ना, जे पेरलं ते उगवणार आहे. माझ्या हृदयामध्ये पोटामध्ये पांडुरंग पेरलाय, बाहेर काय निघणार आहे? पांडुरंगच निघेल ना. आत हरी बाहेर हरी, आता काय विश्वच राहील, शिल्लक राहील नाही दुसरं. म्हणून मला आनंद झाला. तुका म्हणे धाले मन हेची दान शकुनाचे. शकून म्हणजे शुभ. काय झालं? मन स्थिर झालं, माझं मन भरलं. माणसांची पोटं भरतात, डोळे भरतात, कानं भरतात, नाकं भरतात, कशानं भरतात जास्तीने बघून घ्यावं, पण मन भरत नाही. मन फार अवघड आहे. आता आम्ही दुपारी जेवलो रस्त्यामध्ये, तेवढेच ते आमचे सगळे सोबतचे म्हणे, आता भरपूर जेवलो, आता संध्याकाळशिवाय जेवायची गरजच नाही. अनिल शेठ म्हणे 2 तर घास आमच्याकडे, 2 घास खाऊन. अरे 2 तासाखाली मन भरलं होतं ना, पोट भरलं होतं ना तुमचं, पुन्हा 2 तासांना लगे भूक लागली का? हे माणसाच्या अवयवांची वृत्ती, स्वभावाची वृत्ती आहे. म्हणून तुकोबाराय का म्हणाले, पोट नाही भरलं माझं. काय झालं? तुका म्हणे धाले मन. धाले म्हणजे भरणे. ज्ञानोबाराय म्हणतात ना 18व्या अध्यायामध्ये, धालिया दिव्यानं सुवावे, मग जे का वाया धाडावे, ते आरतीच का न करावे चोजपण. अरे त्याचं पोट भरलंय, धालिया पोट भरलंय, त्याला पुन्हा कशाला खाऊ घालतो? ते अन्न वाया घालण्यापेक्षा जो भुकेला त्याला खाऊ घाल ना. धाले शब्दाचा अर्थ काय? भरणं. तुकोबाराय का म्हणे, तुका म्हणे धाले मन हेची दान शकुनाचे. माझं मन भरलेलं आहे आणि हे शकून आहे. शकून काय आहे? मला काय शकून दिसतं, मला काय चांगलं भविष्यामध्ये? तू नामदेव महाराजासोबत जेवला ताटामध्ये, मग माझ्या पण ताटात जेवशील. काही भक्तांना खांद्यावर घेतलं, काकेत घेतलं, हात धरला, माझा पण भरधरशील. हे शकून आहेत, हे अपेक्षा आहेत पुढच्या. आता काय? मग आता भगवंतांनी कृपा केली, लग्न होईल, लेकरबाळ होतील, गाडी मिळेल, घोडं मिळेल, ह्या नाशवंत गोष्टींची अपेक्षा नाही आहे संताकडे. कशानं मन भरलंय? तुझ्या कृपेनं भरलंय. तुझ्याशिवाय मला दुसरं काही लागत नाही. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको पांडुरंगा. आता माझं मन भरलं. संसारिकाचं सुद्धा मन भरत असतं, पण विशिष्ट वेळेसच. उदाहरण मी सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेलं. 30-35 वर्षाखाली आम्ही शिकायला असताना सुट्टीच्या दिवसामध्ये आम्ही मुंबईला जातो, 4-2 ठिकाणी कामं करायचे, 100-50 रुपये कमवायचे, इकडे शिकायला यायचो. आणि दुर्दैवाने तिथं काही दंगल उसळली. तेव्हा मोबाईल नव्हते, फोन नव्हते, आणि पेपरला बातम्याच्या काही दंगल उधळली. माझी आई परेशान झाली 8 दिवस, कधी माझं लेकरू येईल, गाड्या बंद, बसेस बंद. आणि 8 दिवसानंतर मी आलो, रेल्वे स्टेशनला उतरलो. लहान पोरांनी पाहिलं आणि पळत गेले घरला. माझ्या आईला सांगा, ताई ताई अण्णा आला, इजू अण्णा आला. शेण काढत होती माझी आई, पळत आली त्या रस्त्यानं, रेल्वेच्या रस्त्यानं. पारासमोर आमची भेट झाली. तिच्या अंगावरचा पदर खाली पडला, हाताला शेण लागलं होतं. मला अशी आवडली. पारावर लोक बसले होते, बायका अशा लाजायच्या पारावर लोकांना पाहून वगैरे. काही लाजली नाही, अशी पटापट मुक्के घेऊ लागले. घरला आल्यानंतर वडील म्हणाले, बाळा 8 दिवसापासून तुझ्या आईनं अन्न खाल्लं नाही, पण पोटाचं जाऊ दे. आता खऱ्या अर्थानं तिचं मन भरलं का? कारण तिचं वैभव सगळं लेकरू आहे. आपले लेकरं हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ती चांगली झाली की जगात काहीच करावं लागत नाही. ती बिघडलं की काही केलेलं सगळं वाया जात असतं. मायबापाची खरी संपत्ती ती आहे नाशवंत देहाची. तिचं मन भरलं. वडील काय म्हणाले? तिचं मन भरलं, पोट भरलं नाही म्हणाले. लक्षात आलं का? तुकोबारायांची संपत्ती काय? पांडुरंगच आहे. मागच्या पुढच्या जन्मातलं सगळं लेकरू म्हणा, बाप म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. म्हणून तुकोबाराय म्हणाले, पोट भरलं नाही. तुका म्हणे धाले मन हेची दान शकुनाचे. माझं मन भरलं, मला समाधान झालं पांडुरंगा. पुढचा भंग, उसंतलिया कर्मवाटा बहु मोठा आघात. उसंतलिया म्हणजे अनेक जन्माचं जे काही संचित वगैरे साचलेलं असतं, त्याला दुःख म्हणा, दारिद्र्य म्हणा, मानसिकता, अहंकार, द्वेष, मत्सर जे काही असेल ते असेल, त्या कर्मवाटा पळू लागल्यानं मोठा आघात झाला ह्या संसारामध्ये आल्यानंतर. तुझ्यापासून दुरावलो, लेकरामध्ये अडकलो, व्यवहारात अडकलो, पाहुण्यारावळ्यात अडकलो, मीपणात अडकलो. कारण मीपणा फार वाईट आहे बरं का.
फार अवघड आहे मीपणा, कारण मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत आपला असत नाही. आणि संसारात अडकल्यानंतर कळत नकळ आपण म्हणत असतो माझं आहे तुझं असं म्हणत असतो. आणि पांडुरंग आहे माझ्यावर मोठा आघात झालाय, तर काय करतो आता, शीघ्र यावे हाती न्यावे धरूनी. आणि तू काय कर आता ताबडतोब याकडे, वेळच नको, हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. ताबडतोब ये आणि मला घेऊन जाता. हे माझ्या हाताला धर, हाताला धर, हाताला धर म्हणाले. हाताला धर का बरं हाताला धर म्हणाले हो? तुकोबारायला हात धरता येत नाही का पांडुरंगाचा? आला असता ना, पण त्याला धर म्हणाले पांडुरंगाला. हाती न्यावे धरून तू हात धर. आम्ही कीर्तनात सांगत असतो, एका वडिलांनी आपल्या मुलीला बाजारात घेऊन गेले. बाजारात भरपूर खरेदी केली, भाजीपाला संसाराचं सामान घेतलं, मुलीनं खेळणी घेतली, खायचं प्यायचं घेतलं. आणि भरला परत निघाल्यानंतर बापाच्या हातात पिशव्या, खांद्यावर रोज आहे, डोक्यावर रोज आहे. आणि त्या पुरीच्या हातात एकात खेळणं खाणं पिणं, बापाचा हात धरला. निघाले बाजारातून बाहेर. गावाच्या बाहेर आल्यानंतर बाजारच्या बाहेरनंतर पाऊस पडला होता, नदीला पूर आला. ती पोरगी म्हणते बापाला, बाबा माझा हात धरा ना. बाप म्हणालाय, बाळा तू धरलाय ना माझा हात? नाही ना बाबा म्हणे, मी तुमचा हात धरला पण तुम्ही माझा धरा ना. अरे मी धरला काय तू धरला काय, एकच अर्थ आहे. नाही बाबा असं नाही, मी तुमचा हात धरलाय, माझ्या नका तोंडात जर पाणी चाललं ना तर मी घाबरून तुमचा हात सोडून देऊन बुडून मरेन. पण तुम्ही जर माझा हात धरला ना, तुमच्या नाका तोंडात पाणी जाण्यापर्यंत माझा हात सोडणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझा हात धरा. तुकोबाराय काय म्हणाले, शीघ्र यावे हाती न्यावे. तू हात धर, कारण मी संसारिक माणूस आहे, सटकन माझा हात सुटला तर मी बुडून मरेन. हे नाटकं नको मला, तू माझा हात धर. आणि भगवंताने धरावं. चालविसी हाती, बरोबर आहे ना, हाताला धरून चालवतो तो हात धरतो. कुणाच्या करणीला कोणी हाताला धरलं, कोणी पायाला धरलं, पण तो धरतो आणि त्यांनी आपला हात धरावा, तेवढी भक्ती करावी. म्हणून तुम्हाला आत्ता मंदिरात म्हणालो माझा हात धरा. ओ शेठ, तुम्हाला म्हणलं तुम्ही हात धरा, तुम्ही हात धरला होता. बाबांना पण दिवशी भेटल्यानंतर मला, बाबा तुम्ही माझा हात धरा डॉक्टर बाबांना. कारण ताकद आहे त्या हातांची. आमचे हात संसारात अडकलेले आहेत, मीपणात अडकले, सुटू शकतात, चटकू शकतात. मग त्यांनी हात धरला की कमी पडण्याचं कारणच नसतं. भागलो खटपटे घटपटे करिता. या संसारामध्ये माझं म्हणणं, देणं घेणं, नाशवंत गोष्टीमध्ये अडकणं देवा. पळून पळून दमलो रे, खरंच दमलो. आयुष्यातला प्रत्येक क्षण चाला, क्षणाहाची करावा विचार. मी लोकाला सांगतो क्षणाला विचार करा, पण माझ्याकडनंच होईना झालाय. संसार खरंच अवघड भगवंता, आणि खटपट धटपट करून मला काही होईना झाले. म्हणून तू काय कर, तुका म्हणे कृपावंता माझी चिंता खंडावी. तू कृपावंत आहेस पांडुरंगा, आणि तू कृपावंत असल्यामुळे माझी जी चिंता संसारातली आहे, अरे तुझी भेट झाली आणि माझी चिंता राहील का सांगा बरं. म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्म किरीटी जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या. तुम्ही सांगितलंय श्रीकृष्णाच्या माध्यमातून, अर्जुनाच्या माध्यमातून, माऊलीला माध्यम करून तुम्ही सांगितलंय. म्हणून तुमची भेट झाल्यानंतर माझी चिंता राहण्याचं कारणच नाही. आता तुम्ही काय करा, खंडन करा, ती नष्ट करा चिंता. माझा संसार खंडन करा नाही म्हणाले, संसारातून काढून टाका नाही म्हणाले बरं का. नाही तर संसार सोडायची वेळ आपल्या मनावर येत असते कधी कधी. त्यांनी सोडले आपण पण सोडा. संसार सोडा कोणी सांगितलेलं नाही. आता ग्रहाधिक आगवे हे काही नलगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंगो. म्हणून ज्ञानोबाऱ्याने सांगितलं संसार सोडण्याची गरज नाही. संसारात जे अडकलंयस ना मी म्हणून, त्या मीपणाला सोड. ह्या नाशवंत बाबीला, कारे नाशवंतासाठी देवास वेआटी पाडितोसी. ह्या नाशवंत गोष्टीला धरून राहू नको, त्याच्यातून सोड. आणि पांडुरंगात तू हात धरलास की मुक्तपणे तुझ्यासोबत राहू शकेन. संसाराच्या ठिकाणी संसार राहील, तुझ्या ठिकाणी तू राहशील, माझ्या ठिकाणी मी राहील. माझी भक्ती, तुझी भक्ती माझ्याकडून होईल, भक्तीचा प्रसार होईल. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले, तू कृपावंत आहेस. तुका म्हणे कृपावंता माझी चिंता खंडावी. म्हणून काय कर तू, ह्याला मला ह्या चिंतेतून बाहेर काढ, खंडन कर. पुढचा अभंग आहे, तुम्हासी हे अवघे ठावे किती द्यावे स्मरण. मी संसारात आहे, संसारातले विघ्न काय असतात, अडचणी काय असतात, तुझ्यापासून आम्ही दूर कसं जातो, हे सगळं तुला कळतं ना देवा. तुला काही सांगावं लागतं का सांग बरं. खरंच भगवंताला सांगावं लागतं का हो? पण भगवंत लय अवघड आहे, त्याला सांगावंच लागतं. त्यालाच आठवण नसते. त्याच्या नाचू लागला, उड्या मारला, त्याचा काशीचा पितांबर गळतो. मग कबीरासारखा म्हणतो की अरे देवा देवा तुझा पितांबर गळाला. त्याची त्याला आठवण राहत नाही, त्याने आपली काय आठवण ठेवणार आहे तो. ही गंमत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हासी हे अवघे ठावे किती द्यावे स्मरण. मग त्याला आठवण द्यावी लागते. जनाईचं दळण दळा गेलं की सांगतो देवा मंदिरात भक्त येतील, जा आता वापस. आठवणच राहत नाही त्याला, त्या देवाला. म्हणून तो प्रिय आहे. एकदा भक्तात गुंतला ना, मागचा पुढचा विचारच करत नाही, आठवण द्यावी लागते. गोकुळ सगळं तिकडे तसंच पडलं, वृंदावन तसंच पडलं, मथुरा तशीच पडली, इकडेच राहिला पांडवाकडे. पोरं पण पोटची म्हणाल्यात, ये ना बाबा वापस, आता किती दिवस तिथे राहतोस. इथंच राहिला राम होऊन, इथंच राहिला कृष्ण होऊन, वरून आले नारद मुनी वगैरे, देवा आटप ना आता अवतार, चल ना वापस. सगळ्या आठवणी त्याला द्याव्या लागतात. मग तुकाराम महाराज काय म्हणाले, तुम्हासी अवघे ठावे किती द्यावे स्मरण. किती आठवण देऊ देवा या संसारातले दुःख. तुझी भक्ती करण्यासाठी आलोय ना आम्ही वैकुंठवासी आलो, याचं कारण अशी, या कारणासाठी आलो, तुझ्या भक्तीच्या प्रसारासाठी. आणि तुला भक्तीचा प्रसार आवडतो, तुला भक्तच आवडतो नसो, तुला भक्तीचा प्रसार आवडतो. म्हणून तुला आठवण देतो की मला काढ याच्यातून बाहेर. का तेने श्यामा मैत्र
येत कायशे विचित्र परितयाचे चरित्र ऐकिती जे तेही प्राणाप्रवते आवडते हे नृत्य जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. तुला तुझे भक्तच नाही, तुझ्या भक्ताचा प्रसार करणारे जास्त प्रिय आहेत. मला ते करायचं आहे म्हणून मला काय करतो, काबा तुम्ही ऐसे नेने निष्ठुरपणे टाळी तसा. का बरं असा निष्ठुर झालास, मला संसारातून बाहेर का काढणार, अशा दुःखातून बाहेर का काढेनास, माझ्यावर कृपा करून मला तुझ्या भक्तिमार्गामध्ये 100% का ठेवून घेत नाहीस, तू करते. आळविता माय बापा नये कृपा अजूनही, तुझी एवढी आठवण करतो तरी तुला कृपा येत नाही का. सगळे संत म्हणतात तू कृपाळू आहेस, ज्ञानोबाला सुद्धा कृपाळू आहेत बरं का. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. विठ्ठलाबद्दल बोलायचं म्हणलं की ज्ञानोबाऱ्याबद्दल बोलावंच लागेल का, कारण विठ्ठल आणि ज्ञानोबा वेगळे नाहीच आहेत. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार आहेत, मग त्यांच्याबद्दल तेवढं पंढरपूर लांब पडते, आळंदी जवळ इथली इथं माऊली समोर आहेत, मग चुटुकून इथले तर बोलून मोकळं होऊ आपण. म्हणजे यांना बोलू की त्यांना पावतं आणि त्यांना बोलू की इकडे पोहोचवतं, कारण एकच आहेत दोघं जण म्हणून. काय म्हणाले, माय बापा नय कृपात. माय बाप, माय शब्द अगोदर आला विज्ञान युगामध्ये. आता कालच्या ह्या लोकशाहीमध्ये आपण सध्याच्या आपण काय म्हणतो, स्त्रियाला प्राधान्य मिळालं पाहिजे, 50% त्यांचा अधिकार आहे. अहो आमच्या संतांनी फार पूर्वी दिला शब्द. काय बघा, बाप माय नाही आहे, माय बाप. मायबाप शब्द आहे. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, माता शब्द अगोदर आहे. तरी घरी माता पितरा धड भोली नाही संसारा. माता शब्द अगोदरला, आई हा शब्द आहे. आईबाप असता घरी कशाला जातो रे पंढरी. आईबाप, कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या शब्द अगोदर आहे. मायबाप शब्द वापरला, बाप माय शब्द नाही, पण बारकीनीत आपण पाहतोय. आळविता माय बापा, तू माय पण आहेस आणि बाप पण आहेस. नये कृपा अजूनही, आणि कसल्या कृपा तुला कृपा येत नाही का देवा, याच्यापेक्षा वेगळं तुला काय ऐकू. तुका म्हणे जगदिशा काय असा निजला असे. निजले देवा, तू झोपलास. संतांनी देवाला म्हणाव का सांगा बरं, 14 गुणाच्या मालका झोपलास का म्हणून. झोपतो तो देव, झोपतो. राही रुक्माबाई माते तुम्हा येऊ द्या. काय करा, शेजे हलवणे जागे करा. जागे करा, त्याला करा, पांडुरंगाला जागा करा. झोपतो तो, लक्षात आलं का. जागे करा रुक्मिणीवरा, करा त्याला जागा. झोपला, नुसतं झोपल्या शब्दापर्यंत थांबले नाहीत. नरसिंह मेहताकडे जर गेले ना तर त्याच्यापेक्षा अवघड शब्द वापरले. नरसिंह मेहताच्या पोरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, लेकराचे डोळे केले, त्याच्या सगळ्याला आहेर केले, आणि देवाच्या नंतर लक्षात आलं कृष्णाचे कार्य आपण माझ्या भक्तालाच काही केलं नाही, सगळ्याला केलं, मूळच राहून गेला. म्हणून काय केली, गळ्यातली माळ त्याला घालून टाकली नरसिंह मेहताला. मग पण भगवंताने दुसऱ्या दिवशी पाहिला, अरे त्याच्या गळ्यातली माळ सुकली. मग भगवंताच्या घरात नवीन माळ टाकली गळ्यात. भगवंताने दुसरी माळ पण त्याच्या गळ्यात घातली. लोकांत चर्चा झाली की कृष्णाच्या गळ्यात माळ घातली की नरसिंह मेहताकडे येते. एकदा राजाला कळलं, राजा पण ह्याची परीक्षाच बघू असं कसं होतं. आणि राजाने स्वतः माळ घातली, त्यात काही खानाखुना करून भगवंताच्या गळ्यात, आणि नरसिंह मेहताकडे येऊन बसले. कुठे म्हणे माळ दाखव, फसवतोस का म्हणे लोकांना. नरसिंह मेहताने सांगितलं, भगवंता पाठव ना माळ, लवकर पाठव ना. माळच ना. राजा म्हणे तुला शिक्षा करतो. नरसिंह मेहता काय म्हणे, झोपलास का, तरी देवाला नाही म्हणे. तुझ्या का बापाच्या घरचं जातं का, ते माळ राजाचे माझ्या गळ्यात आणून घाल. बापाच्या घरचं आहे का, झोपला तर शब्द ली जवळचा आहे, बापाच्या घरचं आहे का, हा अधिकार संतांचा आहे बरं का. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले, तुका म्हणे जगदिशा काय असा निजले. तू झोपलास का देवा, असं नको करू, जाग हो आणि ये, मला बघ ह्या संसारातून बाहेर काढ. नेले सळेबळे चित्तवित्ताचे गाठोळे. सळेबळे, ताकदीनं नेलास, धैर्यानं नेलास, तुझ्यामध्ये सामर्थ्य खूप आहे. आमचं गाठोळं काय संसारातलं, घर गाडी घोडं शेती बाडी हे सगळं आमचं गाठोळं आहे. सत्य आमचं हे सगळंच वित्त आमचं हेच आहे. आणि हे गाठोळं तू घेऊन गेलास, माझ्यापेक्षा काहीच ठेवलं नाहीस. म्हणजे मला बायको पण मना वाटे ना, संसार पण करा वाटे ना, व्यवहार पण करा वाटे ना, मला संसारातला तू ठेवलाच नाहीस. साह्य झाली घरीच्या घरी होता ठाईच कुठोरी. घरीच्या घरी, घर काय आहे, देह देवाचे मंदिर. हा देह घर आहे. ह्या घराचे हात पाय नाक कान डोळे सगळे तुझेच होऊन बसले. काय पाय शेतात काम करायला जावं तरी तुझंच नाम, अजून काही करायला जावं तर तुझंच नाम. काय हात लावला तरी तुझं, झोपला तरी तुझं, उठला तरी तुझं. अशी माझी अवस्था झाली. माझं तू काहीच शिल्लक ठेवला नाहीस, सगळं तू अशी तुझे कृप करून टाकलायस. मी पातलो या भावा कपट ते नेणे देवा. संसारात ह्या मी पातलोय खरंच, अडचलो देवा, पण तुझं कपट मला काही कळलं नाही. कारण संसारात मला शारीरिकरित्या ठेवलास, पण मानसिकरित्या आणि माझ्या सर्व इंद्रियाच्या माध्यमातून तू अशी मला एक कृप करून टाकलंस. माझं इथं काही ठेवलं नाहीस. काय म्हणे तुका बरं आहे, तुका म्हणे उघडे केले माझे माझ्या हाते नेले. तू मला उघडच करून टाकला. संसारामध्ये फक्त तुकाराम म्हणतील एवढंच राहिलेलं आहे, मी कुणाचाच राहिलो नाही. तुझा 100% होऊन गेले, मला उघडे केलास. आणि काय पुन्हा तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे का, नुसतं उघडे केले म्हणत नाहीत, माझ्या हाते
माझ्या हातातूनच माझ्याकडून सगळं काढून टाकलं असतं. मला निमित्त केलंस, कारणीभूत तू आहेस, पण माझ्या माध्यमातूनच मला तू संसारातून वेगळं केलं असं तुकोबाराम म्हणाले. आणि खरं म्हणजे हे करता यावं. मी या अभंगात असं बोलताना म्हणालो की जोपर्यंत आपल्यामध्ये मी आहे तोपर्यंत भगवंत आपला असतच नाही. आणि मी हा त्याच्या कृपेशिवाय निघत नाही बरं का. आपण किती जरी प्रयत्न केला आणि त्याची जर कृपा नसेल ना, आपण जेव्हा महाभारत पाहतो किंवा कृष्णाच्या गीता पाहतो, ऐकतो आपण, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अर्जुनावर कृपा केल्यानंतर भगवंत काय हे अर्जुनाला कळलं. तोपर्यंत अर्जुनाला भगवंत कळला नव्हता. त्याच्या कृपेशिवाय आपल्यातला मी म्हणणारा मी निघून जात नाही आणि तो गेला तरच भगवंत कळतो. आणि हे कोण काढावं लागतं? आपणच काढावं लागतं. भगवंताच्या कृपेनं आपल्याला काढावं लागतं. म्हणून संत कबीर म्हणतात, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. जोपर्यंत ह्या नाशवंत देहामध्ये मी आहे तोपर्यंत भगवंत आपला होऊच शकत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, तुझी कृपा आहे, ठीक आहे, उघडं नागडं काय तुला जे करायचं ते केलास, माझ्यातला मी काढून टाकलास आणि संसारमध्ये फक्त आता तुकोबा तुझा भक्त एवढं तू मला ठेवलेलं आहेस. फार सुंदर शब्द इथे आलेले आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला उघडं होता येत नाही ना संसारातून, तोपर्यंत खरंच भक्ती मार्गामध्ये आपण येत नाही. समजा आपण आळंदीला शिकायला आलात, भरपूर विद्यार्थी आहेत इथे. इथं बसल्यानंतर सारखं जर शेतात पेरलं का नाही, घराचं दार लावलं का नाही, गाईचं दूध काढलं का नाही, हे जर आमच्या मनामध्ये येत असेल ना, तर आळंदीत असून तर आपल्या पदरात काय पडणार आहे. दिंडीमध्ये बरेच भक्त येतात बघा, त्या टेकडावर चढू बोलतात, दार लावून घे, लाईट बंद कर बघ, फलानं कर बघ, बिस्ताना बघ बर. अरे पंढरीच्या पांडुरंगाकडे आलायस ना बाबा, 14 भुवनाच्या मालकापाशी आलायस, हा देहच त्यासाठी आहे, इथून सुद्धा तिथं कशाला अडकून पडतोस. म्हणजे हे गेलं पाहिजे आपल्यातनं. संसार करून अशा मताचा मी नाही, कारण संतांनी संसार केलाय, ज्ञानोबारायांनी सुद्धा संसार केलाय, ब्रह्मचार्य संस्था त्यांचे अभंग आहेत आपल्याकडे. म्हणून ही वस्तुस्थिती आहे. असं असताना भगवंताने आपल्याला बाहेर काढावं ही जरी अपेक्षा रास्त असेल तर स्वतःला सुद्धा याच्यातून बाहेर काढता आलं पाहिजे. आणि बाहेर निघून घरातला सोडून बाहेर पडल्याशिवाय गोष्टी होत नसतात. माझंच उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा मी डिग्री वगैरे मला मिळाली, आमच्या घरची परिस्थिती साधारण होती. आईवडिलाला मी म्हणालो मला मोठ्या शहरात शिकायला जायचं. आईवडील म्हणाले, बाळा तुझं मन आमच्यामध्ये राहतं, गाईचं दूध आहे, शेताचं काम आहे, फलानं आईचं काय, बापाचं काय, आम्ही तुला सत्य सांगतो, तुला कुठं जाऊन शिकायचं ते शिक, आमचा विचारच करू नको, आमच्याकडून रुपयाची अपेक्षा पण करू नका, आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला, आमच्यापाशी नाहीच आहे. माझी बहीण पण इथे ह्याला साक्षीदार आहे घटनेला. जा म्हणाले तिथून. उघडा झालो मी, चक्क उघडा झालो. संभाजीनगरला शिकायला आलो, ट्युशन घेतले, अभ्यास केला, संचित जमा झाली अभ्यासाची. आणि काय झालं, डायरेक्ट डेप्टी कलेक्टर झालो, मोठ्या पदावर आलो. कधी आलो? उघडं झालो म्हणून. तिथं उघडं झालो म्हणून. तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे जगदीशा काय असा निजले, तुका म्हणे उघडे केले माझे माझ्या हातीने, तू उघडा केलास म्हणून मी तुझ्याशी एकरूप झालो, ही तुझी कृपाच आहे. आणि उघडं नाशिवंत बाबीच्या बाबतीमध्ये उघडं होता यावं. झाला हा डांगोरा मुखी लहान लहानही थोरा. आणि चौकट दौंडीच पिटली. काय? तुकोबापाशी काहीच राहिलेलं नाही. काय राहिलं नाही? मी पण राहिला नाही, त्या शेतामध्ये लक्ष नाही त्यांचं, संसारात नाही, लेकरा बाळात नाही. हा डांगोरा पिटला चौकट ह्या संसारातल्या लोकाला. आणि संसारात लोकाला काय लागतं? किती एकर शेत आहे, मग गाडी 20 लाखाची घेतली वाटतं, ते पण शिल्पी कडू टाकावं लागतात, त्याच्यावर उद्घाटनं करावं लागतात, इथपर्यंत आणायचं, डॉक्टर बाबाला त्रास द्यायचा, तुमच्याच हातात नारळ फोडा माझ्या सहित सगळेच, कारण संसारच असला अवघड आहे. काय करावं त्याला? हा डांगोरा झाला. हा डांगोरा मुखी लहान हे सगळं डांगरा होऊन गेला. सगळे तुकोबाराय संसारात नाहीत. काही देवाणघेवाण करू नका, कारण देत बी नाही घेत मी नाही, आणि दिलं तर परत बी येणार नाही, कशाला द्यायचं. नागविलो जनाचारी कोणी बैसो निधीदारी. अरे देवा, ना उघडाच पडलो या संसारामध्ये. कोणी दारात सुद्धा येऊ देत नाही, मला जाऊ देत नाही, त्यांच्याकडे पण मी जाऊ शकत नाही, कारण माझ्यापेक्षा काहीच राहिलं नाही. काय झालं आता? तू आणि मी, एवढं 2च विषय राहिलेत आपले. तू आणि मी एक झालोय, बाकी काही जगाशी काही देणं, खाण्यापिण्याचा विचार नाही, कशाचाही विचार नाही, सगळा विसर पडलेला आहे. संचिताचा ठेवा आता तैसा घ्यावा. आणि हे संचित आहे माझ्या अनेक जन्मीचं, की तू मला उघडं केलंस. संचित किती सुंदर संचित आहे बघा. अशा भावनेतून तुकोबाराय जरी बोलत असले ना, किती छान बोलतायत, किती मस्त बोलतायत. की ज्या माणसाला संसारात अडकून पडले ना, त्या माणसाने जर लक्ष घातलं, तुकोबारायांच्या अभंग पचनी जर पडले ना, तर देव पाहावया गेलो देव. तुकोबारायकडे आक्या तुकाराम महाराजांच्याच पावाला पाऊल टाकून जाऊ शकतो आपण. इतके सुंदर अभंग आहेत. जरी आपल्याला असं वेगळ्या शब्दातून वापरले असले तर मूळ हेतू त्यांचा तो आहे. संचिताचा ठेवा आला तैसा घ्यावा, तुका म्हणे देवे केले आता हे बरवे. बघा किती सुंदर शब्द वापरले. मला उघडं केलंस, माझ्या हातापायाकडून तू करून घेतलंस, माझ्या हाताला काम लावलंस, पायाला काम लावलंस, काहीही शिल्लक ठेवलं नाही. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज करणे से करी. डोळा जे देखावे कानी हाना ऐकावे, म्हणे जे बोलावे भावाचे ते आत बाहेर आगवे, मीच करून घाले स्वभावे, मग सर्व काळी स्वभाव मीच आहे. काय कर, तुझ्या हाता पायाला नाकाला कानाला डोळ्याला फक्त मी दिसू दे. आणि भगवंता तू कृपा केलीस, माझ्याकडनं हे सगळं केलं, माझ्यात हे संचित साठलं, फक्त तुझं नाव आहे, तुझ्या नावाचा ठेवा आहे. आणि हे काय म्हणतात तुकोबाराय, तुका म्हणे देवे केले आता हे बरवे. फार छान झालं, खूप सुंदर झालं. अर्जुन युद्धभूमीवर मध्ये आला,
सांगितलं मार यांना, नाही नाही मी यांच्याशी कसा लढू. 12 वर्ष वनवासात फिरला, 1 वर्ष अज्ञातवासात, आणि आता म्हणतो की माझे मामा काका दादा गुरु पुतणी यांना कसा मारू. 18 अध्याय गीता सांगितली 700 श्लोकाची, आणि सगळं सांगितलं ना. तो काय म्हणतो मी करणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही. आणि शेवटी काय म्हणाला, आता काय तुकोबाराय काय म्हणाले, तुका म्हणे देवे केले आता. बरं हे सगळं झाल्यानंतर 7-8 चरण पाहिलं, त्याच्या अगोदरचं अभंगन ही 3 चरण पाहिलो की मग तुकोबाराय काय म्हणाले, बरोबर केलास. आता अर्जुन म्हणाला, देवा तू बरं केलास, एवढं मला सांगितलंस ना, तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवा देवदेवर आज्ञा करीन ती अनुज्ञा भलते विषयी. सगळं सांगितल्यानंतर 700 श्लोकाच्या समारोपाला अर्जुन म्हणाला की देवा तू लई बरं केलंस, मला जे समजावून सांगितलं तर ठाकून ठोकून मला मूर्खा म्हणलास, तुला काय शिवाय द्यायचे ते दिलास, पण आता मला कळलं की तू हे बरं केलंस. देवा तू उघडं जे केलंस ना मला संसारामध्ये. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवे केले आता बरवे. फार चांगलं केलंस देवा, मला असं वाटलं होतं सुरुवातीला की माझं घरदार मायबाप वगैरे, पण आता कळलं की हे सगळं नाशवंत आहे. नाशवंत देहच नाशवंत आहे ना, नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे सगळं जाणार आहे, हे तुझ्या कृपेमुळं कळलं, आणि तुझी कृपा जर झाली नसती तर मला हे कळलं नसतं. अर्जुन तसंच म्हणाला, कृष्णा तुझी कृपा झाली, एवढं तू मला समजावून सांगितलं सत्य काय जन्म काय मृत्यू काय, आता मला कळलं. म्हणून काय म्हणाला, तरी आता तुझी आज्ञा, आता तुझी जी आज्ञा असेल त्याप्रमाणे कळेल. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे देवे केले आता बरवे. आता बरं झाले सगळं झाल्यानंतर. किती चौघाचारे तेथ गोविले व्यवहारे. अनेक लोक आहेत संसारामध्ये, ह्या व्यवहारात एवढे अडकून पडलेले असतात ना. दिंडीला चला तर म्हणतात आमचं फलानं काम राहिलं म्हणून. अहो चला ना महाराज दिंडीला, नाही यावर्षी काही येत नाही, लई कामं पडली, फलानं झालं बिस्तान. ठीक आहे, संसार करून बी देव करता येतो, आमचा अट्टास नाही की पंढरपूरला या म्हणून, पण कधी तर त्याच्यातून निघावं ना, कारण ते संपणार नाही ना. फिरून 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 तिथंच फिरत राहणार होतं आपण संसारामध्ये. तुकाराम महाराज म्हणाले किती लोक असे आहेत चौघाचार्य, अनेक लोक असे आहेत की संसारात असे अडकून पडलेत ना, निघायलाच तयार नाहीत. ज्ञानोबारांची ती ओवी आहे बघा, 16व्या अध्यायात होते की निघणे आणे प्रवेशा चित्तने दितू आवेशा कोश किटू जैसा जाचिन्नला पय. हा तो कोशकट कसा हे करतो, मस्त असं घर तयार करतो, इतकं सुंदर ना, कशानं कापत नाही, फुटत नाही, तुटत नाही, पाणी जात नाही, पण त्यानं तोंड बाहेर निघायचं सोडतं त्यालाही बंद करून टाकलं तर एवढं अडकून पडतं, मरून पडतं त्याच्यामध्ये. तुकोबाराय म्हणाले की असले लोक आहेत संसारामध्ये, किती चौघाचार्य ते गोविले व्यवहारात. चौघाचा किती लोक असे संसारामध्ये अशा अडकून पडलेत, बाहेर निघायच्या मानसिकता त्यांच्यामध्ये नाही आहे. असे बांधविले गळे फोवू न शकते निराळे. असे बांधून घेतलेत ना की मागं बघायलाच तयार नाहीत, की काळ संपत चाललाय, कधी तर खाणाऱ्या काळ आपणाला व पुढे पळू लागले. माझं घर माझी शेती फलाना बिस्ताना संसारामध्ये एवढे पळू लागलेत की मागं फिरून बघायला तयार नाहीत, कारण पाठीमागे काळ आहे ना. घडी घडी काळ वाटो याची पाहे. ज्ञानोबारायांनी सुंदर दृष्टांत दिला बा, कसे अडकले संसारामध्ये, कसे गोवून घेतात संसारामध्ये. बेडूक सापाची तोंडी जातसे सबुडबोडी परिमक्षिकाची कोडी स्मरेना काहे. त्या बेडकाला साप पाठी मागून खातो, ते बेडकं पुढे माशा खाती राहतं. त्या माशा खाण्यामध्ये एवढं तल्ली नाही, माऊली म्हणतात अरे येड्या, तू माशा खाण्यात तेवढं पाठीमागून साप खावलायला ना तुला, काळ्यान ते थोड्यानंतर काय होईल, तू स्वतः बेडू आणि तुझ्या तोंडात चालेल हे सगळे काय माशा सगळ्या सापाच्या पोटात जाणार आहेस. किती गोवून घेतो स्वतःला. असे बांधिलेले गळे होऊ न शकते निराळे, व्हायलाच तयार नाहीत निराळे, त्याच्यातच अडकून पडलेत सगळे हे. आपले आपण केले का नाही जतन. आपलं आपल्याला जतन करता आलं पाहिजे. त्याला मनुष्य देह दिलाय, मनुष्य देह मागून सुद्धा मिळत नाही बरं का. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. मनुष्यालाच कळतं हत्तीचं वाघाचं तोंड आमच्याहून मोठं आहे, जीव आमच्याहून मोठे आहेत, त्यांना रामकृष्ण म्हणता येत नाही. गंमत बघा, ताकदी फार मोठे येतात, चालत पंढरपूरला येता येत नाही, आळंदीला येता येत नाही, आमच्यापेक्षा वेगानं पळतात वाघ वगैरे, पण नाही आळंदीला ज्ञानोबारायाकडे येऊ शकत. ह्या ध्यानाच येऊ शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणाले आपुले आपण केले का नाही जतन. अरे तुला हिशोब विचारणार आहे ना, तो जतन कर ना, प्रत्येक क्षणाला कर ना, कशाला वाया घालतोस. क्षणक्षणाहाची ज्ञानोबारायांतर सांगितलं, क्षणक्षणा नाही रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्धा क्षण सुद्धा नको. रामकृष्णारी मन 7 वाजता प्रवचन आहे, महाराज इथे 10-5 मिनटं चलत राहतं बरं का, असं येड्यासारखं म्हणत जाऊ बरं का तुम्ही. अर्धा तास 5 आणि 10 मिनटं नव्हे. 7 म्हणजे 7, 7 म्हणजे 7, 8 म्हणजे 8, 8ला आरती म्हणजे 8ला आरती, 7ला म्हणजे नाही फलाने येणार आहेत बिस्ताने. कुणाची वाट बघायची नसते इथे, कारण तो वाट बघू लागला आपली. संपलं, चला क्षण 2 क्षण, जयाचे आयुष्य धाकोटे होय बळप्रज्ञा जिरवणे जाय तयाचे नमस्कारी ते पाय वडील म्हणून. तुझं आयुष्य धाकटं होत चाललं वरचेवर. वाढदिवस नव्हे, घटदिवस आहेत सगळे हे. म्हणून आपुले आपण करा सोडवण.
तुकोबाराय काय म्हणाले, आपले आपण केले का नाही जतन. ज्ञानोबारायांनी सांगितलं, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. संसार सोडायला नाही सांगितला, संसाराचं बंधन तोडायला सांगितलं. माझ्याशिवाय जमतच नाही. अरे दिंडीला महिनाभर आला असतं काही बिघडत चालतं. एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. तू महिनाभर आळंदीलास, पंढरपूरला आलास, मग काही तिकडे बंद पडत नाही. इथून सारखे फोनाफोनी करून घुसराघुसरी करू नको तुझ्या डोक्याची. तिकडे करू देतेच त्यांना त्यांच्या पद्धतीनं, आणि तुझ्या पद्धतीनं तू इकडे कर. आपुली आपण. लक्षात आलं का. तुका म्हणे खंडे दंडे येर झारी लपती लंडे. अरे 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 काय संसाराला म्हणता तुकोबाराय, काय खंडन दंडन माझं घरंदार. आता यम आला, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा येतो, पुन्हा घेऊन जातो. कोण यम. काय चला संपलं. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाही विमानात बसून जातो, कसा यम देतो, त्या विमानात बी मरतं. आणि आयुष्य संपलं नसेल तर जगतं. सायकलून पडलं तर मरतं, आणि विमान पडलं तर वाचतं. त्याचा आहे ना खेळ सगळा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जतन कर सगळं, क्षण वाया घालू नको. कारण काय भानगड कशी आहे माहिती आहे का, येरझार होऊ लागली जन्माची. ह्या पुनरपी जननन पुनरपी मरणन पुनरपी जननी जठरे शयनम. मग काय कर बाबा, भज गोविंदम भज गोविंदम. गोविंद गोविंद मन, गोविंद मन बरं का, दुसरीकडे पळू नको कोणीकडे. गोविंद मन गोविंद असं. ते हे काय काय पडतात की अडकून पडले, बांधविले गळे. त्या गळ्याला बांधून पडलं, अडकून पडलं. जालन्याला मी जिल्हा पुरवठाधिकारी होतो 25 वर्षाखाली, म्हणजे डेप्टी कलेक्टरमध्ये. आणि नवीन जिल्हा पुरवठाधिकारी झालो, गोदाम तपासायला गेलो. त्या गोदामामध्ये पिंजरा लावला होता उंदर धरायला. मला हसू आलं. त्या गोडाऊन किपरला म्हणलं, ए बाबा एवढं धान्य पडलं तुझ्या पिंजऱ्यात उंदर कसे जातील. पिंजरे लावून पिंजरे मागायला अर्ज दिला, म्हणजे आम्हाला एवढे पिंजरे पाहिजे, तेवढे पिंजरे. कसं ते सर म्हणे मागं या. त्याने गोडामध्ये पोत्याच्या मागं सगळं धान्य उघडं पडलं बरं का, मध्ये भरपूर गहू ज्वारी तांदूळ मका. आणि त्या थप्पीच्या मागं नेलं. तू एका पिंजऱ्यामध्ये 4-5 उंदरं. कळलं का. हे सगळं उघडं पडलंय तरी त्या पिंजऱ्यातलं खायचंय त्याला जाऊन. कळलं. तुम्ही हुशार आहात सगळे जाऊन. मी काय जास्त पांडुरंगा सारिका सांडोनी व्यवहारा. तुम्ही दुसऱ्याला नाही हसले, आपण स्वतःला हसलो. दुसऱ्याला हसलं की फसवणूक आहे. जो माणूस स्वतःला हसतो तेव्हा त्याच्यापासून काय होतं, सुधारणा होते. सुधारणा होण्यासाठी हसतो. आपण स्वतःला हसतो, स्वतःला माणसं हसतच नाहीत. आयुष्य दुसऱ्याला हसण्यात चाललंय. कधी तर स्वतःलाही हसावं की अरे आम्ही खरंच अडकतो. आपण हसलो पुरे झालं. प्रवचनाचा सारच तो आहे. त्यासाठीच प्रवचन कीर्तन करायचे असतात. पांडुरंगा सारिखा सांडोनी व्यवहारा आणि कांची करा आसवाया. पांडुरंगा सारिखा सांडोनी व्यवहारा. व्यवहार म्हणजे इथला सावकार, व्यवहार करणारा खेडेगाव जो असतो ना, व्यवहारा. तुकोबाराय म्हणाले की पांडुरंगासारखा सोडून कशाला व्यवहार करतो रे म्हणे बाबा, तुला 33 कोटी पण पुरे नात. हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजिते भूते केते. तुकोबारायच म्हणाले ना, तुला एवढे देव पण पुरत नाही. त्या दगडाला सिंदूर काय लावतो, इकडं काय जातो, तिकडं काय जातो. किती नाटकं करावीत, बुद्धिवान माणसाने करावीत काय सांगा बरं. म्हणून तुकोबारायला सांगावं लागलं इथं, पांडुरंगा सारिका सांडोनी व्यवहारा आणि काची करा आसवाया. कशाला लोकांची वास करतो रे बाबा, दुसऱ्या देवाची कशाला करतो. पांडुरंगा सारिका, पांडुरंगच व्यवहार करणार आहे, पांडुरंगच सावकार आहे, पांडुरंगच आपला मालक आहे. तिकडं त्याच्याशिवाय बाहेर जाऊ नको. ज्ञानोबारायनं ठासून सांगितलं हरिपाठामध्ये, विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्यांचे. बाबा मी मोठे पण सांगत नाही. आता योगायोगानं कुणाच्या खिशाला बिल्ला दिसना झालाय. नाहीतर आळंदीत राहून सुद्धा बिल्ले त्यांच्या खिशाला, काही लोकांच्या वेगळ्याच लोकांचे. त्या चिठ्ठ्या वेगळ्याच्या येतात, माळा वेगळ्या जपत राहतात. पंढरपूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. अरे पांडुरंगाच्या दारात आहात ना, त्याच्याशिवाय काय या जगामध्ये दुसरं. माऊलीच्या दारात आहात ना, माऊलीशिवाय दुसरं काय आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, पांडुरंगासारिका सांडोनी व्यवहारात. त्याला या सावकारला सोडून अनिकाची करा आसवाया. अरे कशाला दुसऱ्याची आस करतो बाबा, एक पुरे ना. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद म्हणजेच कोण, पांडुरंग. ज्ञानोबा तुकाराम म्हणजे पांडुरंग. ह्याच्या बाहेर जायची गरज नाही आपल्याला कुठं जायची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला फलाना 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 बिस्ताना नाही, राम कृष्ण हरी. फक्त विष्णू, कारण माया त्याच्या अधीन आहे. 33 कोटी देवाला माया भुलवते, पण त्या विष्णूला आणि विष्णूच्या भक्ताला भुलू शकत नाही माया. म्हणून काय करा, पांडुरंगाशिवाय दुसरीकडे जाऊ नका, नाही तर मायात भुलून पडचाल. त्या 33 कोटी देवाने त्यांच्या भक्ताला वर दिले बरं का, शस्त्र अस्त्र दिले, आणि ह्या सगळ्यांनी उलट सुलट करून त्याचं पाप केलं, आणि त्याला ठोकण्यासाठी विष्णूला यावं लागलं. बघा तुम्ही, ब्रह्मास्त्र दिलेत, मारायलाच घेतलं, पण विष्णूच्या भक्तांनी कधीच दुरुपयोग केला नाही. कारण का, देतोय तो आणि सांभाळतोय ते. म्हणून काय म्हणाले, बहुता दिदला उद्धारे उदारे निवडना खरे कोटे. काही कुणालाही देतो, निवड पण करत नाही पांडुरंग. विष्णू निवड पण करत नाही, कारण तो सांभाळतो म्हणून. तो सांभाळतो म्हणून. आई लेकराला दागिने घालते, सोन्याच्या दागिने घालते, हार घालते, कानात घालते, नाकात घालते, मस्त सजवते.
लाखो रुपयाचे दागिने असू शकतात. त्या लेकराला कळत पण नाही, तोंडात घालतं कुठं फाडतं, त्याच्या गळ्यात सांगा बरं घातल्यानंतर कोण सांभाळतो त्या दागिन्यांना? आई सांभाळते. तया माझ्या सायुज्याची चाड, तरी मीच पूर्वी ते कोड, सेवा म्हणत त्रियाड प्रेम सोये. ऐसा जो जो म्हणती धरी ती भावो, तो तो पुढा लागे देवो, आणि दिदलियाचा निर्वाह हो तोही मीच करी. माझ्या भक्ताला देतो आणि सांभाळतो सुद्धा मीच, पण बाकीचे 33 कोटी देऊन मोकळं होतं. दिलं ना बाबा भक्तीचं फळ, तुला काय करायचं कर. नरकासूर हो, महिषासूर हो, अजून कोणता महाग लागणारा भस्मासूर हो, वर त्याचाच घ्यायचं आणि त्याच्याच महाग लागायचं. पण विष्णूच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले, अनेकाचा उद्धार करणार आहे. कुणाचा? निवडीला खरे खोटे काही, खोटं खरं खोटं सुद्धा बघत नाही. बघतो का? तुवा सनकादिकाचे निमाने, सायुजी सौरसुदिदला पुतणे, जे विषयाचे निस्थान पाहणे मारू आली. ती विष घालून मारायला आली होती. काय केलं त्या पुतणेला? वैकुंठाला नेलं. तुवा सनकादिकाचे निमाने, सनकादिकाच्या बरोबर लिहिलं, देवा अरे तुला विष घालून मारायला आली, तुला खरं खोटं कळतं का नाही, पाप पुण्य कळतं का नाही, मारायला आली तरी उद्धार केला. असा हा विष्णू आहे, असा हा पांडुरंग आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, त्याला सोडून दुसरीकडे नको. लक्षात आलं? त्याला सोडू नको. तुवा आराधीना ऐके, होती पुला पुसा बोलावीत कौतिके, त्या वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. अरे तुला तर आवाज पण देत नव्हती, त्या पोपटाला बोलत होती, तर तुला वाटलं की मलाच आवाज दिली नारायण नारायण, आणि तुला पण वैकुंठाला नेला. थोडक्यामध्ये विष्णू भगवान पांडुरंग ज्ञानोबाराय कसे आहेत, तुम्ही कसंही करा भक्ती, उलट सुलट बोला, भलतिया जाते जन्मावे, मग भजावे का विरोधावे, परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. अरे भज विरोध कर, मला कर ना. संध्याकाळची वेळ झाली, तिथे एक लाईट आहे, इथे एक लाईट आहे. मी विनंती केली, बाबा जरा बटन दाबा ना, लाईट लागू द्या. बाबांनी म्हणलं, अरे बा काही हरकत नाही. बाबांनी प्रेम, डॉक्टर बाबा आहेत ना ते, कुणी सांगितलं पालन करतात ते, त्यांना लहान मोठं काही कळतच नाही, फक्त भगवंतच दिसतो. दाबलं त्यांनी बटन, काय होईल? लाईट लाईट. त्यांना म्हणलं जरा बटन दाबा. काय ह्या महाराजाला मीच दिसलो का, उठले पटकन असा रागात बटन दाबलं, काय होईल? लाईटच लागेल. प्रेमानं दाबलं तरी लाईट लागते, जोरात दाबलं तरी लाईटच लागते. त्याला बटनाला एवढंच कळतं, मला दाबलं की प्रकाश. तसा तू आहेस. खोटं नाटं, तुला रागवलं तरी तू उद्धारच करतो, चांगलं म्हणलं तरी उद्धारच करतो. लय विचित्र आहे देवा तू. म्हणून काय म्हणाले तुकोबाराय, दुसरा कोणी नको, फक्त एकच पांडुरंग. याच्या अंकिता वैकुंठ बंदर, अनेक व्यवहार चालीची ना. दुसरा ह्याच्या वैकुंठ याच्या अधीन. ते भक्त होतं मी, ते पण आमच्याच मालकीचं आहे. जे बापाचं ते पोराचं सगळं. काय पोराला वेगळं कमावं लागतं का? कोट्याधीश बाप असेल आणि लेकरू रस्त्यावरचं खेळणार असेल, ती कोट्याधीशच आहे ना, तीच प्रॉपर्टी सगळी त्याचीच आहे. वैकुंठ तुझं म्हणजे आमचं. म्हणून याच्या बाहेर जाऊ नका. तुका म्हणे माझे हातीचे वजन, याचे बोल कोण ठेवू शके. अरे मी माझ्या अनुभवातून सांगतोय बरं, काही नाव ठेवू ठेवू नका बरं का तुम्ही. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा. हात कंगन को आरसी क्या. अरे हातातलं कागद नाही, त्याला आरसा लावून बघायची गरज काय. तुकोबारायांच्या मुखातले शब्द आहेत. तुकोबारायांनी सांगितलं प्रमाण म्हणजे प्रमाण, त्याच्यावर शंका फिंका घ्यायचं कारण नाही. भक्ती मार्गामध्ये मी तुम्हाला एक सूचना करतो, विनंती करतो, इथं बसलेल्यापैकी ज्याला देव आहे का नाही याची 0.001% जरी शंका असेल ना, तर बेशक घरला उठून जा, बसून नका इथे. कारण 20 लाखाची गाडी जरी असेल ना, पंक्चर किती होतं? सुई इतकं पंक्चर होतं, रस्त्याच्या बाजूला सोडावी लागते, सुई इतकं पंक्चर. तसं तुमच्या मनामध्ये 0.001% जरी शंका असेल तर तुमची गाडी पंक्चर आहे. म्हणून 100% विश्वास ठेवा. सांगितलेला तुकोबारायांच्या शब्दावर, ज्ञानोबारायांच्या शब्दावर नव्हे, अक्षरावर. काय अर्थ निघाला ह्याचा? की पांडुरंगाला सोडून दुसरा कुठल्या देवाच्या नादाला लागू नको. बरोबर आहे. देवगाव म्हणून एक गाव आहे, पण परभणीला जाताना मी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, अपर जिल्हा दंडाधिकारी होतो परभणीला. संध्याकाळी आमच्याकडे बैठक संपली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी परत जात होतो. ते बकर कापायला चालले होते. त्या बकरला हार घातले, त्याला गंध लावलाय आणि ते वाजत गाजत निघाले. मी गाडी उभी केली, कारण त्यातलं एक ओळखीचं दिसू लागलं मला. मी पाठीमागून गेलो, पटकन त्याच्या खांद्यावर टाकला, माऊली. ते म्हणे जहरी जेर. सर तुम्ही कसं काय इकडं? म्हणलं मी परभणीला ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. बाबा माझं सोड, तू कसं काय इकडं? या बकऱ्याच्या मागं. दिंडीत भेट झाली आमच्या इथं, परिचय झाला होता, दिंडीत परिचय झाला होता. ते म्हणे नाही म्हणे, आमची कुठे गेले माऊली, काय ते शब्द वापरला, काय म्हणलं? हां खटलं म्हणलं. ते आमच्या खटल्यानं बोललं की नातवंड झालं की बकरं कापतो. आमचं खटलं म्हणजे बायकोनं. नातवंड झालं की नातवंड झालं, आम्ही फक्त तिथपर्यंत घेऊन देणार, तेच ते कापून खातील, आमचा काही संबंध नाही, आम्ही लांब झाडाखाली बसणार. अरे 33 कोटी देव बी सोडलास आणि अजून तिथे चाललास का? म्हणून तुकोबारायाने सांगितलं, अरे बाबा पांडुरंगाच्या बाहेर नको न जाऊ, कशाला कोंडीन बकरे कापतोस, असा अर्थ आपण घेऊन पुढे चलू. ठेवून इमान राहिलो चरणे, म्हणून धनी कृपा केली. आणि तुझ्या चरणावर इमान ठेवला, काय विश्वास ठेवला भगवंत पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी आवडणार नाही. आणि दुसरीकडे जाणं शब्देवर सांगितले, प्रतिज्ञेवर सांगितले, तुकोबाराय असो, नाथ महाराज माऊली असोत, पांडुरंगाच्या बाहेर आम्ही जाणार नाही. पांडुरंग आम्ही आम्हासी भांडार करणे जतन, आला गेला कोण ऊंच नीच. आम्ही तुझं भांडार जतन करणारे आहोत, तू आम्हाला एवढ्यासाठीच पाठवलास.
फोडिले भांडार धन्याचा हा माल धन्याचा हा माल मी तव हा माल भारवाही. हे धन्याचा माल आहे भांडार. आम्हाशी भांडार जतन करणे तुझं भांडार करायचं आहे. आम्हाला उच्च कळतं सगळं आम्ही सांभाळतो ना. करुणी सांभाळी राहिलो निराळा एक वेळा आज्ञा केली. तू भरपूर आज्ञा केलास. असं वाग तसं वाग असं भांडार सांभाळ तसं भांडार सांग अशी भक्तीचा प्रसार करतो ना देवा. आमच्यावर विश्वास ठेव ना. आम्हाला कळतं ना सगळं. तुका म्हणे योग्य अयोग्य हे विनीत देवा नाही चित्त तेथे देणे. अरे तू लक्ष घालू नको देवा. आम्हाला सांगितलं आम्ही पाठवलं ना आम्ही करतो ना. आता डॉक्टर बाबांनी हा कार्यक्रम ठेवला. डॉक्टर बाबा प्रत्येक बघणार आहेत का माईक लावलं का लाईट लावली का रेकॉर्डिंग होऊ लागलं का महाराज आले का दिलं ना सोपून ह्यांच्यावर. याने म्हणायचं बाबा तुम्ही बिंदास आराम करा आता आम्ही करतो सगळं. आम्ही एवढा आत्मविश्वास असला पाहिजे. तुम्ही बिंदास राहता आम्ही करतो सगळं. आणि करावंच लागेल ना का म्हातारपण आम्ही करणार अंतरणावर पडून आम्हाला पिढी निर्माण करावं लागेल ना दुसरी. पांडुरंग आता मला पाठवलंच नाही ते आता तू मध्ये लुडबुड करू नको. माझं मी बघतो सगळं. माझ्यावर विश्वास ठेव. मला योग्य अयोग्य सगळं कळतं. तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे योग्य आम्हाला सगळं कळतं. उच्च नीच कळतं चांगला वाईट कळतं. आम्ही सांभाळणार आहोत. कारण आम्हाला खात्री काय ठेवून इमान राहिलो चरणी. विश्वास तुझ्या चरणावर. इकडे तिकडे आम्ही पळतच नाही आणि पळायचंच नाही बरं का. तुम्हाला माझी विनंती आहे. कीर्तनात तिकडे आल्यानंतर बघितल्यानंतर बोलतोय तुम्हाला मी बोलतो. ते आळंदीहून येतात. आळंदीचे महाराज श्री क्षेत्र आळंदी श्री क्षेत्र देऊ श्री क्षेत्र पंढरपूर. आणि त्या कीर्तनामध्ये अभंग कुणीकडे की महाराज दुसरीकडेच पळत राहतो. आणावं लागतं महाराजाला ओढून तिथे. अरे बाबा त्या पत्रिकेत नाव इतकं नावं घेतात ना. यांनी बोलवलं यांच्यातर्फे झालं यांनी पुढाकार घेतला. नका म्हणू बाबा. वर्णाविती थोरी का देणारीची वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगू नये. बिलकुल नाही. नाशवंत ह्याचं काय कौतुक करायचंय. त्याचं सांगू 1000 वर्षापासून आहे लाखो वर्षापासून अजून राहणार आहे पुढे राहणार आहे मागे पुढे आम्हाला तो सांभाळणार आहे. हे कोण येतं हो सोबत आमच्या. कोणी ना कोणाची एका देवावीनं म्हणा नारायण सद्बुद्धीने. नाशेना महाराजांनी सांगितलं या जगात कोणीच कोणाचं नाही. नारायण सुद्धा सद्बुद्धीनं म्हणायचा. म्हणून त्यांनी सांगितलं इमान तुझ्या पायावर ठेवलंय. दुसरीकडे आम्ही अजिबात जाणार नाही. तू सांगितलेल्या आज्ञेचं पालन करतोय. तू आता शांत राहा. आमच्यावर विश्वास ठेव. योग्य आम्हाला सगळं कळतं असं यांनी इथं सांगितलं. आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी. आता संसारात गोडी वाटत नाही. तुझी भेट झाली ना तुझी कृपा झाली. आता काही मला चिंता वाटत नाही संसारामध्ये. आता दुसरंच काहीतरी माझ्या मनामध्ये संचार करते. दुसरं काय करते पुढच्या चरणात गेल्यात म्हणतात. ब्रह्मरस गेले भरोणे अंग अधिल तो रंग पालटला. ब्रह्मरसानं अंग भरलं. ब्रह्मरसानं अंग भरलं आणि संसारातला रंग पालटला. म्हणजे तुकोबा आता तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराज काय म्हणतात मी आता संसारिक राहिलो नाही. मी संसाराच्या बाहेर पडलो. काय झालं संसारात राहून संसाराच्या बाहेर पडलो. आता रंग पालटला. कशामुळे पालटला ब्रह्मरस अंगानं भरून गेला माझ्या. काय भाग्यवंत आहे तुकोबा आहे बघा. ब्रह्मरस त्यांच्या अंगाने भरला. एखाद्या माणसाने अमृताच्या सागरात उडी मारावी. नाकातोंडात अमृत गेलं. अरे जगशीलच ना. कानात गेलं का अमृताच्या सागरात आहे. अमृताच्या सागरात तुकोबारायचं अंग सगळं ब्रह्मरसानं भरलंय. ब्रह्मरसानं अमृताची सागरी अमृताची गोडी काय अमृत जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. ज्ञानोबाराय म्हणतात अमृताच्या सागरात जरी गेलास सागर जरी पेलास तर अमरच होणार आहेस. आणि एक थेंब जरी मिळाला तरी अमरच होणार आहेस. तुकोबारायला ब्रह्मरस मिळाला. सगळं अंग भरलं तुकोबारायचं आतून बाहेरून सगळं. अगोदरचा संसारातला रंग पालटला. मी पण निघून गेला. बायकालेकरातून मन निघालं. भगवंतांनी विलीन झालं. ब्रह्मरस मिळाला त्यांना. आता आम्हाला ब्रह्मरस पाहिजे. कुठे ब्रह्मरस मग ठीक आहे आम्हाला अमृताचा सागर नाही मिळणार ब्रह्मरसचा पण 1% मिळायला पाहिजे. कुठे ब्रह्मरस हो. अरे इथं आहे ना ज्ञानोबारायाकडे आळंदीमध्ये. कसं काय त्यांनी सांगितलं माऊलींनी सांगितलं. तेने आबाल सुबोधे ओविये चिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. अरे ओवीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. ज्ञानोबारायाने सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानी. ज्ञानोबारायाने सांगितलं की ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जव एक सरे तर अविद्येचे अंधारे जागोची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गीचित कळिका उजळलिया श्रीकृष्णे. ब्रह्मरस आहे म्हणले ज्ञानोबारायाने. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर सुमारे 9000 ओव्या. एका ओवीमध्ये 15 शब्द. 9000 गुणिले 15 15 9 35 135 सरासरी 16-17 शब्द अक्षर एका ह्याच्यामध्ये. करा गुणाकार बघा पटकन सांगा मला. 150 15 75 60 65 जवळपास 65 लाख अक्षर आहेत. 65 लाख. त्यातलं एक अक्षर घे ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घे काढा. तुकोबारायाने ब्रह्मरसाचा काढा घ्यायला सांगितला. कुठे आहे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
एक एका अक्षरात आहे ब्रह्मरस. ब्रह्मरसे गेले भरवणे अंग, अधिल तो रंग पालटला. आणि ते जर अक्षर घेतलं, ज्ञानोबरायांच्या शब्दाप्रमाणे वागू लागलो आपण, तर कशाला संसारात अडकणार आहे? संसारात राहून संसारापेक्षा वेगळे हो. आणि एकदा त्यांचा हात धरला ज्ञानोबरायांचा, किंवा त्याने आपला हात धरला, संपलं. मजाच मजा, आनंदच आनंद जीवनाचा. रसनेचे रुची कंठी नारायण, बैसून या मन निवले. आणि ही जे रस आहे, सगळ्या रसातला सुंदर रस जो आहे तो माझ्या कंठामध्ये नारायणाच्या नावानं बसलेला आहे. आणि मन माझं काय झालंय? निवांत झालं, स्थिर झालं. संसारिक माणसाचं मन स्थिर झाल्यानंतर आनंद वेगळ्यानं शोधावा लागत नाही. मन भटकंती आहे, समाधानी राहत नाही. दुपारी ढेकरे जेपर्यंत खाल्लं की उगं म्हणतो आपण आता भूक लागत नाही, रात्री पण जेवत नाही, पुन्हा संध्याकाळ झाली की भूक लागते. अहो बाकीचं जाऊ द्या, मोठ्या शहरात तर बाबा, डॉक्टर बाबा, अशी परिस्थिती आहे, काळी माती जर देतो म्हणलं तर मारामाऱ्या करतील काळी माती घरला घेऊन जाण्यासाठी. ती सुद्धा ठेवत नाही, त्याला सुद्धा दगडसुद्धा पुरत नाहीत. बाकीचं तर जाऊच द्या, इतका अवघड परिस्थिती आहे, काहीच पुरत नाही माणसाला न्यायला. म्हणून ते बांध फोडालेत, शेतामध्ये दगड फोडालेत, भावाचे डोके फोडालेत. सगळा खेळ नाशवंतामुळेच झालेला आहे त्या. म्हणून काय झालं, तुकोबाराय काय म्हणाले, माझं मन निवलं. संसारिक माणसात सुद्धा मन निवावं. मन चंगा तो कटोती मे गंगा, मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. मन स्थिर झालं की सगळं स्थिर होतं. तुका म्हणे आता बैसलो ठाकणे, इच्छेची धने पुरवेल. आता काय तुकाराम महाराज म्हणतात की ठाकणे धरणं धरून बसलो आणि इच्छा आमची जी आहे ते धनी पुरवेल. काय इच्छा असणार आहे हो? तुकोबारांची इच्छा काय असणार आहे? नलगे मुक्ती धनसंपदा म्हणणारे काय म्हणणार आहेत? राम म्हणता रामाची होई जे, पदी बसोने पदवी जे. आता तुझ्याशी एकरूप झालं, तुझंच व्हायचं, तुझंच लेकरू व्हायचं, मला दुसरं काय करायचं? मला त्याच्याहून काही घेणारच नाही ना. संसारी काही नकोच नाही, राज्य नको, घर नको, दार नको, तू आणि मी बस, आम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही, असं तुकोबारायांचं सांगण्यास आपण इथं. धनी म्हणजे मालक, आणि ह्या मालकाला ते वाटतं. आता कशासाठी दुरी अंतरउरी राखिले. आता का बरं? आता शब्द आला. आता का बरं तू भगवंता तुला मला अंतर ठेवलास? आता एवढी तुझी भक्ती केली, तुझा तू कृपाळू आहेस, उदार झालास, मला जवळ घेतलं, एवढे अभंग सांगितलेलं 2-3 हजार, कारण आता 2651 वारच आहे, 2000 अभंग आहे, 2650 अभंगात सांगितलं सगळं. आता कशाला अंतर पाहिजे? आता अंतर नको ना. आम्ही प्रोबेशनल डेप्टी कलेक्टर होतो, माझं लग्न झालं होतं, माझ्यासोबतच्या मित्राचं लग्न झालं नव्हतं. ते पाहुणे रावळे मला येऊन विचारायचे, साहेबाला बघा म्हणून मुलगी, तुमचे मित्र आहेत ना, आमची पोरगी अशी आहे तशी आहे, तिकडले दोन्ही बाजूचे मला महत्त्व द्यायचे, कारण मी त्याचा मित्र होतो. एकमेकाच्या घरला हे जाऊ शकत नव्हते, कारण पूर्वीचा काळ जरा अवघडच होता ना. आता जरा मोकळं झालं, सगळं जात नव्हते एकमेकाकडे. मी मध्यस्थी होतो. पण काय झालं, त्यांची सोयरीक फिरीक ठरली, लग्न झालं. आता लग्न झालं, ह्या बायकोकडले लोक त्या घरात भस्कन घुसायचे, ह्याच्या घरामध्ये नाही, ह्याच्या घरातले त्याच्या घरात जायचे, काही चिंता, अंतरच राहिले नाही, सगळं साफ होऊन गेलं. कधी? सावधान. आता सावधान म्हणले, अक्षदा पडलं की सगळे एक होऊन गेले. आता मध्यस्थीची पण गरज राहिली नाही. कळलं ना तुम्हाला? एकमेकाच्या घरात बेशक चालले, सासरवाडी तिकडून तिकडे, माहेरात तिकडून तिकडे येऊन चालले. तुकाराम महाराज म्हणले, आता कशासाठी? आता लग्न लागलं ना, आता कशाला हे करतो? अर्जुना गातो भक्तो, तोची योगी तोची मुक्तो, तो वल्लभा मे कांतो ऐसा पडी. काय? तो वल्लभा, बायको माझा भक्त, मी नवरा. म्हणून उदाहरण सांगितलं नवरा बायकोचं. तुम्ही म्हणाल महाराज सांगतात इकडं पळू लागले दुसरीकडं. नाही पळत मी दुसरीकडं, कारण माझी डोरीकडे धरली आहे ना. अहो खरं सांगतो मी तर खोट कसं बोलेन माऊलीच्या चरणीपासून. घरी लवकरी मुळा, लहान तळा मुळींच्या. आणि लहान आणि मोठं काय राहिलं ना, मग त्याला कळलं ना, तुझ्याच मुळापासूनचं, तुझ्याच खोडापासून पिकलेलं बी आहे. लहान असो मोठं असो, काय वडाच्या झाडामध्ये जे गुण आहेत ना, त्या बियामध्ये तेच गुण असतात. एवढं छोटं घेतलं तरी, मोहरी इतकं घेतलं तरी, त्याच्यात तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा? लहान आणि मोठं काय आले? आता ह्या मुळाला तुझ्यात घालून टाक. आता काय झाले, माझी परिस्थिती अवघड झालंय. दोही ठाई उद्वेगने दरुष्यने निश्चिती. दोन्ही ठिकाणी अवघड चाललंय मला. काय? उद्वेगता आली दोन्ही ठिकाणी. म्हणजे संसारात पण अडचणीत आहे आणि परमार्थात पण अडचण येते. ही नीट करताना आणि ती नीट करताना झाले. दोन्ही ठिकाणी उद्विग्न झालो. आता तुझं दर्शन झालं ना, म्हणून माझी भेटी. आता तुझी भेट झाली ना, मग तूच तर म्हणतो मागील परिहार पुढे नाहीशीन झाली दर्शन एक. तू म्हणतोस म्हणून मी भक्ताला सांगितलं, तुझं दर्शन झालं, भेट झालं, आता कसला परिहार आलाय मागचा आणि पुढचा? आता मला संसाराची चिंता आणि ह्याची चिंता परमार्थाची मी कशाला करू? झालो ना तुझा, तू घेतलं ना काखेवर, तुझं लेकरू झालो ना. मी किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. तूच म्हणतोस असं लेकरू काखेत बसलं, लेकरू आईचं असेल की आईमय होऊन जातं, आईनं सगळी चिंता करायची असते. तैसा आम्ही ते जे तुला ते चित्तुक्तया किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. तेवी मी त्या जैशी असती तैशी कळी काळनो कुणी घेतला पट्टा. आता घेतलं ना तू माझ्याकडं, मग हे अंतर नको बाबा. पण गंमत सांगू का तुम्हाला, सहज आठवलं म्हणून, तुम्ही किती विनंती करा, देव अंतर कमी होऊच देत नाही. अंतर ठेवतोच, भक्ताला कधीच एकरूप होऊ देत नाही तो.
कारण त्याला माहिती आहे विपाये अहंभाव याचा जाईल आणि मीची जरी हा होईल मग काय की सांगे काय की जेल एकले या. अरे हा जर माझ्याशी कुरफून गेला तर मी कुणाला बोलू, माझ्या मनातलं कुणाला सांगू, मी कुणाशी हसू खेळू. म्हणून बरे हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण आयशी. अर्जुनाला हृदयाला लावून घेतलं, पाठीमात फिरलं, गोंजारलं, पण त्याला बाजूला ठेवलं, आपण बाजूला राहिला. कारण त्याला बोलायचं आहे ना, आपल्याशी गप्पा मारायचे आहेत ना. तुकोबाराय म्हणाले आता कशासाठी दुरी अंतर्वी राखिली, करी लवकरी मुळा लहान तळामुळीच्या दोही ठाई उद्वेगणे दर्शने दिसते. तुका म्हणे वेग व्हावा ऐसे जीवा उत्कंठा. हे आता कंटाळ्या संसारामध्ये देवा वेगाना ये म्हणतात ना, गरुडासहित ये, लक्ष्मीचे पाय करतो, फलाना करतो, अभंग आहेत, भोपाळ्याचे सकाळचे काकड्याचे वगैरे. तू ताबडतोब आणि मला ह्या उद्वेगनेतून बाहेर काढ. पडिले हे रूढी जगा परिचार, चालवते व्यवहार सत्य म्हणून. ह्या जगाला एक विडी पडले, जे पूर्वीपासून चालत आलं ना तेच करत राहायचं, हेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे, चुकी बरोबर, याचा शोधच घेत नाही. बापानं केलं लेकानं करा, 2 एकरमध्ये केलं की बांध फोडला की लेकरांनी बांध फोडावं, बाप चोऱ्या करत असेल तर लेकरांनी चोऱ्या करावा. हे बरीच विचित्र आहे, भरपूर ठिकाणी घडत राहतं. बाप चांगला तर लेकरं चांगला कठीण होत असतं. संताचे ते अपत्य पक्क ना, माहिती आहे ना. हां, संताचे अपत्य संत नसतात, पण चोराचं लेकरू लवकर चोर होत असतं. कारण ही रूढी पडली आहे वाईट गोष्टीची, आणि ती रूढी मोडावी लागणार आहे आपल्याला. ही जबाबदारी आपल्यावर आहे, कारण आपण माऊलींच्या तुकोबारायांच्या मार्गावर चालणार आहोत. ही रूढी मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लाभ हेवा. अरे तुला मरणाची आठवण देणार बाबा, काय वाढदिवस साजरे करतो, जो जो बळीया वाढे तो तो भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ते ग्लानीची नाही. अरे का उड्या मारतोस म्हणे, पहिला वाढदिवस आणि 10वा वाढदिवस. अरे मरण जवळ येऊ लागलं ना, 100 वर्ष असेल आणि 70 वर्षाचा वाढदिवस असतो का? 30च वर्ष शिल्लक राहिले ना. कर्ण आठवण मरणाची. देहाचे भय ते काळाचे भातुके, ग्रासून ते के ठेविलेसे. अरे देह काळाचे, धन कुबेराचे, तर मनुष्याचे काय आहे, हे त्याचं आहे सगळं, तो घेऊन जाणार आहे. अहो तो घेऊन जाणार हे जरी माहिती असेल ना, तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय चिडल्यानंतर फक्त मूर्ख म्हणतात बरं का. काय म्हणतात ज्ञानोबाराय, काह्या मोले विच पिऊने, काह्या मोले वेचूने, विष प्यावे घेऊने, आत्महत्येशी निमोने जाई जगेने. पैसे द्यायचे, दुरी आणायचे, पैसे द्यायचे, विष आणायचे, आत्महत्या करायचे. अरे काळाचा आहे ना, देहाचे भय काळाचे भातुके, तो घेऊन जाणार. तू कशाला त्याच्या अधिकारात हस्तक्षेप करतो? मनुष्य देह न मिळे मागुता, मागून मिळत नाही, मिळालाय. स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. ते मागतात तिथं मृत्यूलोकात यावं, तू म्हणतो मेलेलं बरं, आणि ते म्हणतात मृत्यूलोकात यावं म्हणून, तू म्हणतो मेलेलं बरं. नका म्हणू तसं, कारण हे देह काळात तो घेऊन जाईल. तुका म्हणे काही उघडा रे डोळे, जाणून आंधळे होऊ नका. आता उघडा बाबा डोळे, उघडा. डोळे उघडले नाहीत का सांगा बरं? भरपूर विद्यार्थी देशात येतं बसले, डॉक्टर बाबा यांना विचारू 10वीला किती मार्क पडले, 12वीला किती पडले, B.Com म्हणून घरी का बसले? डोळे उघडून अभ्यासच नाही केला, उगं पानं पलटिले. 70-80% मार्क घेतले. मी डोळे उघडून बघितले, डेप्युटी कलेक्टर झालो. डोळे उघडून बघायचं पुस्तकाकडे, 200-400 पानाचं, शब्द न शब्द, अक्षर न अक्षर पाठ करा. काय पडणार आहे त्या परीक्षेला? एवढं जर 500 पानाचं पुस्तक असेल तर काय आहे 500 पानामध्ये? याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, सगळे. डोळे उघडून बघ ना त्याच्याकडं. तुकाराम महाराज मग डोळे उघडून बघतच नाही म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, चला आळंदीला जाऊ. काय करू मग? ज्ञानेश्वर डोळा पाहू. डोळ्यानं बघू ज्ञानोबारायला. समाधी किती याची आहे, किती टप्प्याची, झोपल्यानंतर आठवण झाली पाहिजे. पांडुरंगाच्या पाया पडला गेल्यानंतर पांडुरंगाच्या कोणत्या पायावर खड्डा आठवला पाहिजे, कमरेवर हात कसे ठेवले, साखळी कुठं बांधली आहे, भृगऋषीची लात कोण्या ठिकाणी, बारीकीनं डोळ्यानं बघ, म्हणजे पडल्या पडल्या आठवण होईल. आणि मरणे जया जे आठवे तो तेच गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे तुवा. म्हणून आठवण होईल जर डोळे उघडून बघितलास तर. का रे अद्यापी न कळे, कान फिरले केश डोळे. अजूनही कळत नाही तुला, तुझे डोळे फिरले, कान फिरले. तुकोबाराय म्हणतात बघ डोळे उघडून. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राव. डोळ्यात धूर घोर लावू नको, निघ बाहेर पड, डोळे उघडून बघ म्हणतात. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका साचारती. हे मायबापा जननी जनका, त्यांना सुद्धा हित कळत नाही बऱ्याच मायबापाला. नुसतं त्यांना वाटतं की पोरांना शेतात येऊन फलानं करावं, बिस्तानं करा. अरे 4 शब्द शिकू दे ना, तू केलं तेच करावं, असं दुकानावरच बसावं, फलानंच करावं. अरे शिकू दे, त्याचं भविष्य मोठं आहे, त्याला दाखवणं चांगलं. त्याच चाकोरीच्या बाहेरच जात नाहीत लोक. पुत्र झाला थोर, मायबापा हर्ष घोर. चोरी कोणाला तुला आनंद वाटतो का? बाप चोर म्हणून का? आमच्या लहानपणी आमच्या घरचे कुलूप चोरलं 25 वर्षाच्या पोराने, आणि ते घरला घेऊन गेलं. माझी माय म्हणे जा, त्यानंच नेला असेल, शेताला त्याला कुलूपच सापडे ना. म्हणलं आई त्याचा बाप आणि माय मारतील ना मला. घरला गेल्यानंतर बाप म्हणलं ना कुठून आला कुलूप. पाठवला आहे ना जाऊन, 5-6 वर्षाचा होतो बाबा. मी गेलो त्याच्या घरी, आणि त्यांचं घर छोटं, दरवाजातच कुलूप होतं तिथं. मला आमचं कुलूप का अण्णा हे, हा घेऊन जा, हातात दिलं. मायन बाप तिथंच काहीच म्हणले नाही त्याला. कळलं तुम्हाला? माय बापाचा लौकिक काय हित नाही ठावे जननी जन, काय त्या कुलपात कुठे हित आहे का हो? लेकराला सांगू ना चोऱ्या करू नये बाबा, मोठा हो, चांगला हो, फलाना हो. नाही शिकवलं त्याला. आंधळ्याचे काठी लागले आंधळे,
घाते एके वेळे पुढे मागे. आंधळ्याच्या हाताला धरला आणि तो जर खड्ड्यात पडला, जेवढे हाताला धरले तेवढे पडतील ना. म्हणून चुकीच्या मार्गावर गेला, चुकीच्या संताच्या नावाखाली गेलास, ह्या माळाचं पण फलानं करून एवढ्या प्रदक्षिणा घाला, एवढे पेटीत टाकून तुझं कल्याण होईल, तुला लेकर होईल, असं कुठं होत असतं का? होत नसतं ना असं. तुकोबारायांनी सांगितलं ना, नपुसकाला कुठं लेकरू होतं का, फलानं होतं का, विज्ञाना डॉक्टरकडे जात तपासा, काय करायचं ते करा. अंधश्रद्धा आमच्या संत साहित्यामध्ये कुठेच नाही. बाकीचे लोक काही सांगतात, असं केलं की तसं होतं, तसं केलं की तसं होतं. आमच्या लहानपणी गाय म्हशी हारवायच्या, मग ते आम्ही त्या ब्राह्मणाकडे जायचो, गावाकडे भटजीबावाकडे. ते काय म्हणायचं, किती आणले गहू ज्वारी किती आणली, मग ते तांब्या भरून यायच्या, तांब्या ठेवून घ्यायच्या. तुमची गाय ना पश्चिम दिशेच्या आग्नेय बाजूला आहे, तुम्हाला जाऊन शोधावी लागेल. आता पश्चिम दिशाच कळत नाही, आग्नेय बाजू तर लांब गेली. हे आंधळ्याच्या हाताला आंधळं लागू नका बाबा. ज्वारी बी गेली, तांब्यातलं सगळं गेलं, 3 दिवस वाट बघून गाय नाही ना म्हैस वापस नाही आली. नका करू, जे सांगितलं तुकोबारायांनी तेवढंच करू. न धरावी चाली, करावा विचार, वहिरी रार गळी लावी. म्हणून ह्या चालीच्या मागे जाऊन, हे चाली रोटी चुकीच्या आहेत, तिकडे जाऊ नका. कारण गळ्याला काय होईल, गळी लागेल. गळी लागेल कशी, जैसी मिनाच्या तोंडी पडेना जो उंडी, तब गळा सोडी जळपारधी. ज्ञानोबारायांनी सांगितलं, त्या मिनाच्या गळ्याला उंडी लागली की तो झटका मारला की जीव जातो त्याचा. म्हणून तुकोबाराय म्हणाले, वरील आहार गळी लावी. त्या गळ्याला आहार लावलेला आहे, तिकडे वाहून जाशील, तसं करू नको. तुका म्हणे केला निवाड रोकडा, राऊत हा घोडा हातोहाती. आणि हा घोडा कसा आहे, राऊत घोडा नावाचा घोडा आहे. म्हणजे राऊत इथं सांगितलं म्हणजे काय, घोडेस्वार कोणत्या जातीचा असतो, चालवणारा किती परफेक्ट आहे, पक्का किती आहे, आणि घोडा कोणत्या जातीचा आहे, त्याला रणात कसं पळतात, यात आम्हाला सगळं कळतं. घोडेस्वारही कळतो, घोडाही कळतो. म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर किती भक्त पक्का आहे, कीर्तन करणार आहे काय, प्रवचन करणार आहे का, गायन करणार आहे काय, हे डॉक्टर बाबाला ओळखा म्हणायची गरज नाही, कारण तेवढी क्षमता असते. तुकोबाराय म्हणतात, आमच्या तेवढी क्षमता आहे की आम्हाला सगळं कळतं. आणि आंधळी होऊ नका, फक्त संसारातून बाहेर पडून कुठेतरी मार्गाला लागण्याचा प्रयत्न करा, असं त्यांनी सांगितलं. जेथे पाहे तेथे कांडिती भूस, चिपाडे चुकोने पाहाती रस. जिकडे बघा तुका भुसकांडच करणं चालू आहे लोकांचं, ह्याला कर, हे कर, फलानं कर, बिस्तानं कर. कारण ज्ञानोबाराय पण म्हणतात ना, का कांजी घुसळलिया, का राखोंडी फुंकलिया, काय पुढे, का कांजी घुसळ्या, का राखोंडी फुंकलिया. म्हणजे राखोंडी फुंकली तर काही दिवा लागत नाही, कांजी घुसळली काही तूप लोणी निघत नाही. तसं काय झालं, हे चिपाडा आणि भूस कोंडून काढलं, त्यातून काही रस निघणार नाही आणि पदरात काही पडणार नाही. काय सांगू देवा भुलले जीव, बहु यांची येत तसे किव. हे पांडुरंगा, खरंच मला ह्यांची कीव येते की किती सांगितलं लोक बाहेर पडायला तयार नाहीत, चुकीच्या मार्गावरच चाललेत. बघा तुकोबाराय एकदा म्हणाले बरं का, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून एवढं सांगून सुद्धा ऐकत नाहीत, एवढं सांगून सुद्धा ऐकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. करीतच नाही आपण, ऐकतच नाही. ऐकलो तर निश्चितच आपल्या क्षेत्रामध्ये आपण 100% यशस्वी होतो. ह्या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. ह्या जगामध्ये अवघड असं तोच नाही. जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस, जोपर्यंत तू ऐकायला शिकत नाहीस. ऐकायला शिकलास की तुला बोलता येतं, सगळ्याला कीर्तन करता येतं, प्रवचन करता येतं, संसारात चांगलं वागता येतं. आम्ही ऐकतच नाही. त्याला येतं, कुणाला गायन म्हणायला होते ना, त्यांना चांगलं येतं. तुला काय येत नाही बाबा, तू 4 वर्ष आळंदीत होतास की, तुला आलं पाहिजे ना. त्याला मर्दंग चांगला होतं, तुला काय येत नाही, तुलाही तेच हाता येत ना, तुलाही तेच पाय येत ना, तू डेप्टी कलेक्टर हो, तहसीलदार हो, का होत नाही? कारण आम्ही ऐकतच नाही ना. तुकाराम म्हणतात, काय सांगू देवा भुलले जीव यांची, बहु यांची येत असे, किंवा सांगून सुद्धा ऐकत नाहीत. मला सांगा, तुमच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील, पहिलीला 10वीला पण 40 असतील, BComला असतील, BScला असतील. शिकवणारा एकच होता, अभ्यासक्रम तोच होता, पेपर तोच होता, तपासणारा तोच होता. मग त्या 40 मधला एकच का डेप्टी कलेक्टर झाले, एकच का DSP झाला, 39 का नापास झाले का? शिकवणारा वेगळा होता का? पेपर ऐकलंच नाही ना, म्हणून कीव येते म्हणतात तुकोबाराय. एवढं सांगू लागलो, हे अभंग ओव्या सगळं गीता गाथा सगळ्याला सांगितलंय, सगळ्याला उघडं केलंय, पण ऐकतच नाही. म्हणून कीव येते, बुडते हे जन न दखेवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या वैकुंठीचे मोटके लटक्यांचे फुगे, पिनिया जाऊन भिक्षा माग. आम्ही वैकुंठातले आहोत, तिकडले आहोत, हरीचे दास आहोत, पंढरपूरचे आहोत, आळंदीचे आहोत, देहूचे आहोत, पैठणचे आहोत. नुसतं सांगतात येऊन. आणि काय म्हणतात तुकोबाराय, पिनिया जाऊन भिक्षा मागे. रात्री मुक्कामाला जातं, भिक्षा मागतं, कीर्तन संपलं की पॉकेट मागतं. इथले सोडून गातो तेही ठावे. तुकाराम महाराज म्हणले, गातो तेही ठावे, तोंडवासी काही द्यावे. द्या, एवढं द्या, तेवढं द्या. गायन केलं, फलानं केलं. तुकाराम महाराज म्हणतात, हे असलं काही मोठकेपणा लटकेपणा करू नका बाबा. भिक्षा मागू नका, परमार्थाच्या नावावर करू नका. तुका म्हणे का उगेची खोल, जवळी दाखवी आपणा बोल. आणि भाव नाही ना, हे मुगे विनाकार मोठेपणा दाखवू नका. दाखवायचं तर सगळं चांगलं. आणि वस्तुस्थिती आहे बरं का. आमच्या लहानपणी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आमच्या घरी. आणि आमच्या गावात श्रीमंत बाई होती, आणि तिच्या घरला गेली की ती बिचारी मला आंबे द्यायची, कधी 1 पैसा द्यायची, 2 पैसे, त्या गोळ्या यायच्या, बिस्किट यायचे. मी आईला म्हणलं, मी तिला पण बोलणार नको त्या मावशीला. आई काय म्हणे, नाही माय तिला नको. म्हणलं का बरं, एवढ्या सगळ्या बायका बोलून तिला का नको? माय तिच्या कपाळाला कुंकू नाही, तिला कुंकू देता येत नाही. कळलं?
हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 50 तोळे घातली काय आणि 50,000चं लुगडं घातली काय, हळदी कुंकाच्या कार्यक्रम हे महत्त्वाचं आहे. तुकोबाराय म्हणाले, तू किती नाटकं कर, वैकुंठाचा मन, आळंदीचा मन, पंढरपूरचा मन, कुठलंही मन, तुझ्यात भाव पाहिजे, कुंकू पाहिजे भावाचं. आणि ते जर नसेल तर हे सगळं लटकं आहे. भाविवी न देव न कळे निसंध्य, भावबळे आकळे एरवी ना कळे, आवडीने भावे हरिनाम. भाव पाहिजे त्याला फक्त. आणि तुकाराम म्हणा, किती खोल गेलास आणि किती जवळीक देवाच्या जवळची दाखवलास तर आमच्या काही कामाचं नाही, फक्त तुझ्यामध्ये भाव आला पाहिजे. जाणवीच्या भारे चेपलावर सदा बुरबुर सरेचना. आणि काही लोकांची निस्ती जाणीव आहे, मी इकडला आहे, मला फला नाही येतं बिस्ताना येतं. अरे काय येतं तुला? ज्या माणसाने येतं म्हणलं ते बिघडलं. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं, येथ जाणीव करी ते चिनेने. बरोबर आहे? मी म्हणलास की संपलं. येथ जाणीव करी ते चिनेने, आथिलेपण मिरवी ते चिविने, आम्ही झालो आहे शेजो म्हणे तो काहीच नोहे. मला येतं गायनाचार्य, कीर्तनाचार्य, मृदंगाचार्य, त्या ह्याच्यात लावायच्या विनोदाचार्य, हे नाटकं करूच नको म्हणले ज्ञानोबा आहे. तुला काहीच येत नाही, कारण तुला मला येते म्हणले की बिघडलं सगळं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, जाणीवेच्या भारे चेपलावर सदा बुरबुर सरेचिना. डॉक्टर बाबा तुम्हाला ह्याचा अनुभव नाही, ह्याचा पण आम्हाला अनुभव आहे. तुमच्या कीर्तनात हिंमत करत नाही कोणी गुणगुणायचं. आम्ही कीर्तनात उभं राहिलो ना, ते गायनाचार्य असतात ना, शेवटपर्यंत कीर्तनात आपला पण करत राहतात, मोबाईल दाखवतात एकमेकाला, कीर्तनच ऐकत नाहीत आमचं. तुमच्या कीर्तनात हिंमत करणे ह्याचा अनुभव आम्हाला नेहमी येतो. सांगून ठेवा यांना की कीर्तनात गुणगुण करत जाऊ नका, महाराजाचं ऐकत जा म्हणा, म्हणजे आम्हाला कीर्तन करणं सोपं जाईल. तुकाराम महाराज म्हणाले ना, सदा बुरबुर सरेची ना. ऐका कीर्तनात आल्यानंतर. लक्षात आलं का? तेवढ्यासाठी चालू मी तुम्हाला सांगायला. तुझं आहे तुझं पाशी, पण तुम्हाला सगळं कळेशी न कळेशी. किती याचे बोल ऐको काने, मारिले घनी नाळे केवरी. तुकोबाराय म्हणतात, किती ऐकावं ह्याचं, काय ऐकण्यासारखं आहे? त्या पोटामध्ये गर्भामध्ये त्या नळक्यामध्ये संडास लगी असले घाण बोलतं म्हणे बिनाबुडाचं. मिठे विना काय आळणी हे बोल, कोरडीचे फूल घसघस. मीठ नाही त्या पंचपक्वानाला घेऊन करायचे, नुसतं कोरडे बोले त्याचे म्हणे बिनाकामाचे. तुका म्हणे, डेंगा नकळी हित किती फजित करू तरी. काय फजित करावं, किती सांगावं या लोकांना बाबा, ज्याच्या अंगी मोठेपण त्या यातनाकडे मोठे हात. नानोबा तुकोबाचे श्रीमंताचे लेकर हात. भिकेल्या माणसासारखं तिथं कमरेच्या खाल्लं बोलू नका कीर्तन प्रवचनामध्ये. असा झाला आणि तिनं तशी केली, ह्यानं असं केलं पळून गेलं. लई श्रीमंताचे लेकर होता, पण 14 भुवनाच्या मालकाचे लेकराचे लेकर होता, पण सामान्याचे लेकर नाही. म्हणून शानदार बोलायचं, मस्त बोलायचं. अनुतापयुक्त गेली अभिमान विसरू वचन मागिलाचे. अनुताप झाला म्हणाला, बेचन मागचे विसरले. तुकोबाराय म्हणतात, त्याचे पाय लागो माझे लागोत कपाळे, भोगे उष्टावळी धन्य काळ. त्याचे पाय माझ्या कपाळ, त्याचे पाय लागावे म्हणतात. ज्यांना अनुताप झाला तो योग्य मार्गावर आला, त्याचे पाय लागावेत. पाय सोपी गोष्ट नाही, पाय लागणं. आणि अहो पाय, आपले पाय डोक्याला लागावे, आपलं डोकं त्याच्या पायाला लागावं. पण तुकोबाराय म्हणतात, त्याचे पाय माझ्या डोक्याला लागावेत. कबीराचं तसं झालं ना. गुरु करायला गेले रंगनाथ स्वामीकडे, रंगनाथ स्वामीच ना, रामानंद स्वामी, त्यांच्याकडे गेले. त्यांनी नकार दिला, पायावर डोकं. नाही नाही, मी तुला शिष्य करून घेऊ शकत नाही. ते त्यांनी गेला पहाटे पड्याचे. कबीराने खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात झोपले. पहाटे ते आले, राम 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 टोक्यावर पाय पडला. कबीरजी लगेच उठले. ते घाबरल्यात, कोणावर पाय पडला? ते म्हणे, झाले गुरु, आता तुमचा पाय मला लागला. तुकाराम महाराज काय म्हणतात, त्याचे पाय माझे लागोत कपाळी. उद्धारच केला कबीरांचा, व्हावंच लागलं, करावंच लागलं. कपाळा पाय लागला ना. वामनाने काय केलं, वामन अवतार घेऊन बळीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला शब्द दिला, तुझं रक्षण मी करतो आणि याच्यानंतरचा इंद्र तुला करतो, कारण माझा पाय तुझ्या डोक्यावर पडलाय. तुकाराम म्हणायचं म्हणजे, त्याचे पाय माझे लागोत कपाळी, भोगे उष्टावळी धन्य काळ. त्याच्या ह्याचा जो धन्य काळ आहे, त्याच्या उष्टावळी खाण्यामध्ये मला धन्य काळ जाईल. शाडूवर मी जी ही हानीतल्याला आता चरण या संता आल्या वेगी. चरणाच्या संताकडे आल्यानंतर, संताच्या चरणाकडे आपण आल्यानंतर, त्यांचा आपल्याला स्पर्श झाल्यानंतर हे षडूर्मी जे संसारातले रिप आहेत, काम अहंकार दोष वगैरे वगैरे सगळं, हे सगळं निघून जातात. मस्त हलका फुलका माणूस होतो. तुका म्हणे, जाती ओळे लवकरी ठाईचा अंतरी शुद्ध होती. आणि शुद्ध होतं माणूस. आणि शुद्धच व्हावं बरं का, कारण ज्ञानोबाराय पण म्हणतात, अंतरंगातून शुद्ध झाल्याशिवाय भक्ती नाही. मुक्ताई पण म्हणते, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. त्याला आपल्याला शुद्ध व्हावं लागेल. वेळेमुळे थोडंसं गडबड करत पळावं लागतं पुढे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, जर शुद्ध व्हायचं आहे ना, त्या संसारात अडकला, षड्रूप तुला काढून टाकायचे, तर काय करायचं? 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबार म्हणाले ना, तरी झडझडून वहिला अनेक ये भक्तीचे वाटे लाग, तेने पाविष्यामंग निजदाम. झटका दे, माझी बायको, माझं घर, माझा नवरा नको अडूक म्हणून झटका दे आणि इकडे पळ, तुझं कल्याण होऊन जाईल. झटका दिल्याशिवाय. वर जर जायचं असेल ना, तर झटकाच द्यावा लागतो. चंद्रावर यान जरी सोडायचं असेल ना, तर झटक्यानं जातं वरती. तुम्हाला क्रिकेट बघता का नाही,
ते बॉल पळत जातं मागून, पळतून हा झटका द्यावा लागतो तर बॉल पुढे जातो. कशालाही झटका दिल्याशिवाय नाही. झटका दिला पाहिजे. कशाला दिला पाहिजे? मीपणाला दिला पाहिजे, अहंकाराला दिला पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात असं झालं की ते आंतरिक शुद्ध होऊन माझ्या भागवंताकडे आपण जाऊ शकतो. खोलवोली पडे ते पीक उत्तम, उतळाचा श्रम वाया जाय. शेतामध्ये आता आपण बरी शेतकऱ्याची लेकरं आहोत. वरवर जर बी पडलं तर खाऊन टाकतात. आम्हीच खाऊन टाकायचो लहानपणी. शेंगा शेतात कोणाच्या पेरला बघायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पळायचो, कारण वर पडलेलं उघडं असायचं, चुटू चुटू खायचो. मग ते शेतकरी ओरडत यायचा. मग ते काय करायचे, बाबळीच्या फाट्या तोडायच्या आणि त्याला बांधायचं आणि ते सगळं ते त्याला हे करीत राहायचे, फिरवीत राहायचे त्या मातीवर. मग ते बी झाकलं जायचं. तुकाराम महाराज वर पडलं की कोणी खाऊन जातं. आम्ही पण खातो. कावळे चिमण्या फिमण्या खातात. मग वर नका पडू, खोलात जा, म्हणजे श्रम वाया जात नाहीत. लटक्याच्या आम्ही नहो साठी करी थिते घाली भरपदरीचे. आणि लटके लोक जे आहेत ना, मग ते संप्रदायातले असोत की बाहेरचे असोत, मी म्हणणारे, आम्ही असं करून तसं करून मोठेपणा सांगणारे असतात ना, त्याचे आम्ही साथीदारच होणार नाही म्हणे. कारण कोण पापाचा धानी व्हावा? कारण दुर्जना सहाय्य करे तोही लाहे दंड. वाईटाला संगत दिली की त्याला पण दंड लागतो. साथीदार कोण होता तुझा म्हणून, त्यानं करू न करू. कायदा आज बी तसंच आहे तुकाराम महाराजांना सांगितल्याप्रमाणे. म्हणून लटक्या लोकांच्या आम्ही सोबत राहणार नाही. कोणा हे लोकी पाहिजे पसारा, दमपोट भरायचे चाडे. आणि काही लोकांना तर दिसतं हेच पाहिजे, लॉटरी लागू दे. तुमच्याकडे बसलो मला माहीत नाही, पण मोठ्या महाराजाकडे जे बसतो ना, काही लोक पाया पडायला येतात. बाबा आता एकच इच्छा आहे बरं का, नातवंडाचं तोंड बघायचं आहे. हो, पंढरपूरला कीर्तन संपला ते का महाराजाकडे बसलो होतो. बाई आई पाय पडे 100 रुपये बाजूला ठेवली. बाबा आता एकच आशीर्वाद आहे, नातवंडाचं तोंड बघायचं. म्हणजे तुला नातवंड पाहिजे, नाशवंत. म्हण ना बाबा, आता भगवंताची भेट होऊ दे, मला मार्ग दाखवा, मंत्र द्या, मी फलाना ते नाही म्हणत. म्हणजे अंतरुणावर पडलं तर तेच मागतात. फार अवघड आहे सगळं. तुका म्हणे कशी अंगे जे उतरे त्याची येते श्रेय जाती शुद्ध. नाही, मी तुम्हाला हेच वस्तुस्थिती सांगतो. जवळपास 20 वर्षाखाली डेप्युटी कलेक्टर असताना गावाकडे गेलो. म्हणजे अवघड कसंही सांगतो तुम्हाला. गावाकडे गेल्यानंतर आमची आई म्हणाली, बाबा तुझे ते मित्र आहेत ना, फलाना नाव बदलून सांगतो मी तुला, श्याम नावाचा मित्र, त्याचे वडील फार आजारी, त्यांचा भेटून ये. बरं म्हणलं. मी त्यांना भेटायला गेलो. जवळ बसलं पायापाशी. उठता येत नव्हतं त्या म्हाताऱ्याला. ते लेकरं घरातले विजो अण्णा आला, विजो अण्णा. ते म्हातारा उठून बसलं ना. म्हणलं बाबा झोपा झोपा. नाही नाही, मी जवळ गेलो, डोळ्याला दिसलं. नाही नाही बस बस. काय बरं झालास तू आलास. ते जोरात बोललं मला ते बाबा. म्हणलं काय झालं? नाव बदललं बरं का. ती श्याम म्हणजे माझा मित्र. त्या श्याम्याला सांग माझे डोळे मिटण्याच्या अगोदर 2 एकर घे म्हणा, म्हणजे सुखानं जीव जाईल माझा. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, कोणाही लोका पाहिजे पसारा. कशाला पसारा पाहिजे रे बाबा? जायचं ना तिकडे. घे ना रामकृष्ण, त्याला मरणीची आठवण तिकडे जायचेल. नाही तर काय होईल, त्या जडभरत राजासारखा हरणाच्या पोटाला जायचे. माझं हरीण, माझं हरीण, माझी बायको, माझ्या लेकर, माझा संसार. सोड सगळं. माझा ज्ञानोबा म्हण. नुसते नाटकं येतं, देव माझा माझा माझा. अरे खरंच देव माझा म्हण ना बाबा. मनाभावातून म्हण, अंतकरणातून म्हणून त्यांचा हो ना, म्हणजे उद्धार होऊन जाईल आपला. अजिबात नाटकं अध्यात्मात करायचं नाही. सत्याला धरून वागायचं आपण. संत ज्ञानोबा तुकोबांच्या शब्दाच्या बाहेर जायचं काही कारणच नाही. गोमट्या बीजाची फळे हे गोमटे, वाहेतेची पोटी समतूक. आणि जे गोमटं बीज आहे, जे चांगलं बीज आहे, त्याच्यातून चांगलंच बाहेर पडणार आहे. माशाच्या पिल्याला पोहायला शिकवावं लागत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. तुकोबा नाही, जे बीज शुद्ध आहे त्याला फळं रसाळ आणि गोमटी चांगली येतात. जातीच्या संतोषे चित्ताची विश्रांती परतुनी मागुते फिरून येणे. आणि याच्यामध्ये एकदा झाल्यानंतर पुन्हा फिरून परत यायची गरज नाही. कारण परत यायचं काय त्या अडकणारच नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपण त्या स्वरूपाशी एकरूप झालो, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालो की पुन्हा परत याचं काही कारणच नाही. एकदा ते झाल्यानंतर विषय संपला. त्याशी एकरूप झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं बघा. काय म्हणतात ज्ञानोबाराय? लोह उभे खाय माती ते परिसाची संगती, सोने झालिया पुढती नशी विजय मळे. लोखंड मातीत पडल्यानंतर लोखंड खाऊन गंजून जातं, माती खाऊन खाऊन. पण ज्ञानोबाराय म्हणतात, त्याला परिसाचा सहवास लाभला, त्याचं सोनं झालं. आता तुम्ही किती मातीत घाला, त्याला गंज चढत नाही. तुकाराम महाराज तेच म्हणाले, जातीच्या संतोषे चित्ताची विश्रांती परतुनी मागुती फिरवून येणे. आता आम्ही परत जाणार नाही, कारण आता जातीचं झालो. तुका म्हणे येतं पाहिजे जातीचे. जातिवंत भक्त आहोत आम्ही, जातिवंत होता. म्हणजे आम्हाला सगळे गुण खुणा गाठा सगळं कळतं भगवंता, आणि त्याच्या बाहेर आम्ही जात नाही. आम्ही आता पुन्हा लोखंड होऊन गंजणार नाही, कारण तुझ्या सहवासानं आम्ही सोनं झालो. ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे परत ओवी ऐका, फार सुंदर आहे. लोह एकांश लोह उभे खाय माते ते परिसाचे संगती, सोने झाले यापुढती न शिबिजे मळे. लोखंड आहे तोपर्यंतच ते गंजेल. एकदा परिसाचा स्पर्श झाला, सोनं झालं की पुन्हा गंजण्याचा विषय तिथे येत नाही. खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडते खोटा ढाळे दुरे. आणि खरा जो पारखी असतो, मग रत्न पारखी असो, सोनाकार असो, तो फसतच नाही. त्याला किती कसाचं सोनं आहे 100% कळतं. आणि खरे पारखी आहोत, खऱ्या पारख्याकडे जावं आपण, म्हणजे आपली पारख होते. आपल्याला गुण वाढतील आणि दोष निघून जातील. आपणासारखे करीती सकळ.
तात्काळ आपण त्यांच्यासारखे होऊन जातो, भगवंतासारखे. जय कृष्ण होई जे आपण, ते कृष्ण होई आपुले अंतकरण. मग संकल्पाची अंगणं ओळंगती सिद्धी ज्ञानोबारांनी 8व्यामध्ये सांगितलं. अरे कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण होतं, राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदी, राम म्हणता राम होता विषुक्त. भ्रमरीच्या ध्याये भ्रमरीचं होय, ज्ञानोबाराय म्हणतात ना, भ्रमरीचे ध्यान करता करता ते आलेला किडा पण भ्रमरच होऊन जातो. कीटकत्व जाये पालटोनी. तसं संत चरणी आलो, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी आपण आलो की त्यांचे शब्द त्यांचे ऐकून आपण त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे माझं सत्याची आवडी करिता तातडी येत नाही. मला सत्याची आवड आहे, मी सत्य आहे, त्याच्यामुळे मला गडबड करायची, पुळापुळी करायची, मी म्हणून दाखवायची गरज पडत नाही, कारण मी सत्य आहे ना. कारण देव सत्य आहे. सत्य तू देवाला म्हणतो ना आपण, सत्यम शिवम सुंदरम. अरे सत्य आहेस तू आणि तुझे आम्ही आहोत. लेकरात आणि बापात काय फरक आहे? तुझी जेवढी प्रॉपर्टी तुझ्या नावाची सगळी माझीच आहे ती. मला चिंता करायचं कारण काय? पांडुरंगाचं जेवढं 14 भुवनाच्या मालकाचं वैभव आहे ते सगळे ज्ञानोबारायचं वैभव आहे, कारण त्यांचं लेकरू आहे. बोलिली लेकुरे वेडी वाकडी त्यांचं लेकरू आहे ना ते. त्यामुळे चिंता करायची काय गरज आहे? त्याचं लेकरू होता आलं पाहिजे, त्याचं लेकरू होता पाहिजे. आता काय झालं माहिती आहे का, परतूरमध्ये माझं कीर्तन झालं. ह्याच्यावरून सांगतो मी तुम्हाला, खऱ्याचे पारखी येत नाही तोटा. खरे जर असाल ना तर कीर्तन प्रवचनाला तारखा मिळतील. तिथे महाराज काय म्हणे परतूरचे, माऊली तुम्हाला एवढ्या तारखा कशा मिळतात हो? आम्ही एवढे कीर्तन करतो, आम्हाला तारखा लई मागावं लागतात. तुम्हाला बघितलं तर तारखाच तारखा येतं. मी म्हणलं ते ज्ञानोबा तुकोबाचं लेकरू आहे ना, म्हणलं मी ज्ञानोबारायचं लेकरू आहे, ते माऊलीचं लेकरू आहे म्हणलं मी. ते आम्ही सगळेच माऊलीचे, विठू माऊलीचे आपण सगळे. मी विठू माऊलीचं नाही म्हणलं, तू विठ्ठलाचं असेल, मी विठ्ठलाचं लेकरू नाही म्हणलं, मी ज्ञानोबारायचं लेकरू आहे. ते नाव महाराज असं काय बोलता म्हणून, विठ्ठलाचं लेकरू? अरे म्हणलं नाही ना, विठ्ठलाचं लेकरू नाही, मी ज्ञानोबाचं लेकरू आहे म्हणलं ते. कारण म्हणून काय, काही तोटा येत नाही मला. विठ्ठलाने काय काय लिहिलं बाबा म्हणलं, गाथा लिहिली का, ज्ञानेश्वरी लिहिली का, हरिपाठ लिहिली का लोकांना सांगायला? काहीच नाही लिहिलं. याने लिहिलं ज्ञानोबारायाने. मग ते म्हणलं विठ्ठलाचं, म्हणलं तुम्ही विठ्ठलाची लेकरं, मी विठ्ठलाचं नाही, मी ज्ञानोबाचं लेकरू आहे. बघा बरं का पांडुरंग नाराज होईल. कसा नाराज होईल म्हणलं, पांडुरंग तुला उदाहरण सांगतो म्हणलं, तुला लेकरं किती आहेत? ते म्हणलं एकच लेकरू आहे. किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं आहे. आता एक उदाहरण कर म्हणलं, मी तुला घेऊन गेलो पुण्यामध्ये नोकरीला ठेवलं, तुझा बाप माय गावात खेडेगावात राहतात आणि 2 वर्षानंतर तू आलास मायबापाकडे. त्या रिक्षातून उतरलास, गाडीतून उतरलास, तूही उतरलास, तुझं लेकरू उतरलं. आता तुझी माय किंवा बाप तुला घ्यायला दर्जामध्ये आले तर मोकळेपणाने सांग म्हणलं, तुझा बाप किंवा माय जे कोणी आले अगोदर तूही लेकरू आहेस ना म्हणलं त्यांचं, तर तुला जवळ घेतील का तुझ्या लेकराला जवळ घेतील? ते म्हणे माझ्या लेकराला उचलून घेतील. तुला कळलं का म्हणलं, मी तुझं लेकरू नाही म्हणलं पांडुरंगाचं. का? कारण तुला उचलूनच घेत नाही ना म्हणलं तुझा बाप. पण नातवंडाला उचलून घेतं. ज्ञानोबात का पांडुरंगाचं लेकरू आहे? ज्ञानोबाचं लेकरू मी आहे म्हणलं, मी नातवंड आहे. आज आजी कसे सोडतील म्हणलं मला. म्हणून त्याला सांगितलं, खऱ्याचे पारखी येत नाही तोटा. कसा तोटा येईल? कीर्तनाच्या तारखा प्रवचन घेणं नाही. तुका म्हणे देती घेती कळते, तुम्हाला माहिती आहे, वळू द्या पण. मन झाले भाट कीर्ती मुके घडघडाट. भाट झालं मन, भाट झालं तुकोबाराय म्हणतात, आम्हाला दुसरं काही सुरत नाही. कान दाब, तोंड दाब, कान दाब, काही दाब, पांडुरंगच नाकातून निघतं, मुखातून निघतं, बाहेरून निघतं. मन झाले भाट कीर्ती मुखे घडघडाट. पडियेली वाट याची चाली स्वभावे. आणि स्वभाव पडिले वळण इंद्रिया सगळ्या इंद्रियाला वळण पडलं. फक्त तुझं नाव माझ्या मुखातून बोले देवाचे पवाडे नित्य नवेचे रोकडे. जया परी आवडे तैसा करून. आणि सारखं तुझं नामस्मरण करतो, तुझे पवाडे गातो, तुझं गुणगान गातो. आता अशी सवय लागली आहे की ज्ञानोबाराय सांगतात बघा, ये हो तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया गमन मज चाले तोची. अरे माझा भक्त काही बोलू जा, तो करी ते तुली पूजा. काय तो पूजा जी करेल ती माझी पूजा, ती बोली तर माझी, बसेल ते असेल तिथं माझी समाधी, तो काय म्हणेल ते सगळं माझंच आहे. ही वळण लागलं म्हणतात तुकोबाराय माझ्या कानाकाला. असं म्हणतात की त्या काशीचा कोणतरी एक ब्राह्मण तुकोबारायला भेटायला आला. तुकोबाराय विठ्ठल म्हणत होते, त्याला वाटलं की स्नान फिनान करून म्हणावं, बसल्या ठिकाणी कुठेही म्हणतात. झोपी गेले तुकोबाराय. तुकोबारायांचं तोंड बंद होतं, डोक्यातून केसातून विठ्ठल आवाज येऊ लागला. भक्ती विजयमध्ये कथा आहे. कारण इंद्रियाला वळणच पडलं. तुकाराम म्हणतात जे करल ते त्याच्यातून आमच्या मुखातून तेच बाहेर पडू लागलं. आणि पडावं बरं का, हीच भक्ती आहे, सगळ्यात महत्त्वाची भक्ती हीच आहे. का बरं? कारण भजन न करता सुद्धा भजन होत असतं. निस्त्याच्या टाळ्या वाजवणार रामराम म्हणणं भजन नव्हे. पोहायला येतं का महाराज तुम्हाला? पोहायला येतं ना? भोपळा बांधून शिकले तुम्ही, दोरी बांधून शिकले. मला मोकळेपणाने सांगा, तुम्हाला जर पाण्यात टाकलं इंद्रायणीमध्ये सांगितलं 1 मिनिट हात पण हलवायचे आणि पाय पण हलवायचे आणि पाण्यावर पडून राहायचं, शक्य आहे का नाही सांगा? गुड, शक्य आहे. हात हलवत नाही, पायाला न पोहता सुद्धा पोहतं. बरोबर आहे ना? ज्याला पोहता त्याने बघा, भोपळे बांधून शिकले, दोऱ्या बांधून शिकल्या, बिना हात पाय नव्हतं, पाण्यात होतं. भजन करू नको, भजन होतं तुझं. तुकोबारायांचं भजन आपाप न करता होऊ लागलं. अगा तयाची आज्ञाना पाटीपोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे, तैसा मी जे तुला आगवा तेची तुक तयाच्या सद्भावा, तरी न करिता पांडवा.
भजन जाहाले. कुणी सांगितलं भजन करावं लागतं म्हणून? तुकोबाराय म्हणतात माझ्या सगळ्या इंद्रियाला वळण पडलं, नाही म्हणलं तरी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, रोखी राहावे समोर, पुढे मागे चाले भार, करावे उत्तर सेवा रुजू करू नये. माझे हात पाय हे मागचे पुढचं जे शरीर आहे ना, सगळं हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय माझं कारण आहे. ऐसे करी डोळाचे देखावे, कानी हाण ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे. किंबहुना पांडवा काय कर, अर्जुना तुझं मन तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी सर्वत नमस्कारी मजे एकाते. ह्या मनाला हातापायाला एवढी सवय लागून गेली की न करता म्हणता सुद्धा तेच होऊ लागलं. तुकोबाराय सांगतात पूर्वीला देकारे, संतोषाच्या अभय करे, अंगीच्या उतारे तुक्या स्वामी श्रंगारे. आणि ह्या तुकोबारायला भगवंतांनी काय केलं, संतोष म्हणून डोक्यावर हात ठेवला, अभय दिला, कर हात ठेवला. हात कुणाचा? भगवंताचा हात साधी गोष्ट नाहीये. एका करंगळीवर गोवर्धन उचलतो हा, एका करंगळीवर. हे तर 5 बोट आहेत, त्या करंगळीपेक्षा मोठे मोठे. आणि ह्या 5 बोटाला मी हात झाला तो तुकोबाराच्या डोक्यावर ठेवला 14 मोनाच्या मालकानं. अहो पाय डोक्यावर ठेवला तर त्याला इंद्रपद देतो म्हणतो. त्याचा सांभाळ करायला बळीच्या दारात उभारला पाय, हा हात ठेवलाय. हा तुकाराम महाराजात हात ठेवला. आम्ही काय झालो, बळीचे बळ काळाला सुद्धा आम्ही जुमानत नाही. लक्षात आलं का? वरच्या अभंगात म्हणाले ना, तुका म्हणे माझं सत्याची आवडी करिता तातडी येत नाही. आम्हाला काही कमी पडतच नाही. आणि बाकीच्या लोकांना काय करतो, तुका म्हणे खंडे दंडे येर झारी लपती लंडे. यम त्यांच्याकडे येतो, आम्हाला यम घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि प्रवचन कुठे चाललंय तुकाराम महाराजांच्या नावावर? आळंदीत माऊलीच्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्या तुकोबाचं नाव घेतलं की यम कापतो, त्या ज्ञानोबरायांच्या, ज्या तुकोबारांनी ज्यांचं कौतुक केलं ज्ञानोबारांच्या, त्यांच्या ठिकाणी झाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणताच. म्हणून ह्या शरीराला, तना मनाला, सगळ्या आवयाला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मनाला ज्ञानोबा तुकारामाची सवय आपल्याला लागली पाहिजे. पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जातो आपण, बघा किती गंमत आहे. पांडुरंगाचं नाव फार कमी घेतात लोक. काय उड्या मारत जातो आपण, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. लेकराचीच नावं घ्या म्हणजे मायबाप आपोआप खुश होतात. ते कळतंय तुम्हाला सगळंच. धुरी तोची होतो आपुले आशंके. शंकाच नाही ना, तुम्हाला कळतं ना, त्या अभंगात तेच आले ना. धुरी तोची होतो आपुले आशंके, नव्हते ठाऊके मूळभेद. अरे देवा, मला खरंच कळलं नव्हतं बरं का संसारात आल्यानंतर. माझ्या मनात शंका राहिली होती, पण आता कळलं का, संशयावणे थोर अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागोर प्राणी असे. मला संशय होता, आता संशय गेला. आता संशय गेला. देवा तू म्हणशील त्याच्याशी युद्ध करतो, तू म्हणशील ते ऐकवतो, आता तू म्हणशील ते करतो. देवा आता तू मला सांग, आता तरी आता तुझी आज्ञा. सगळ्या देवादी देवराज करीन दे अनुज्ञा भलं ते विषय, तू सांगशील तसं करतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या मनात शंका होती, ठाऊकन होतं. मूळ आणि भेद याच्यामध्ये फरक केला, आणि फरक केला म्हणूनच देव कळला बरं का. वैशिष्ट्य आहे. कारण ज्ञानोबाराय सुद्धा पांडुरंगाला म्हणाले, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. पण जाऊ देत नाही तू. म्हणतो ज्ञाना माझ्या हृदयाला धरून राहा, पण मला बोलायला वेगळाच राहतो. मूळ आणि भेद याच्यातला आम्हाला फरक कळला. आता आम्ही तुझ्याकडे लाव. आता जेथे जाईन येईनच तेथे येईन सांगा ते, लया लपाया पुरते बुरवून दे. आता तुला जागाच ठेवणार नाही देवा, तू जिथं जातील तिथं. कारण देव काय करतो माहिती आहे का, जेथे जातो तेथे तू माझा सांगते. तो पळत येतो. तुकोबाराय म्हणतात मी तुझ्याकडे, तू जाशील तिथं मी जाईन. आता 5 मिनिटं शिल्लक राहिली, मी उदाहरण सांगतो. मी एका ठिकाणी 30 वर्षाखाली अकाउंट ऑफिसर म्हणून नोकरीत लागलो. फार लांब, म्हणजे आमच्या संभाजीनगरपासून जवळपास 600 किलोमीटर लांब रुजू व्हायला गेलो. माहीतच नाही. आपलं कसं नवीन पोरगं होतं, पॅन्ट शर्ट आपलं इन नाही काही नाही, ते खिशात मुटलेट पिशवी अडकवलेली. तिथे गेलो तर ऑफिसमध्ये बसलो. 10 वाजले, कोणी चालले. ते शिपाई आला. त्याला म्हणलं साहेब कधी येणार? येतील ना, थांबा. 10:30 वाजले. साहेब दुसरे कोण येत होते, त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता तिथला, ती पद भरलेलं नव्हते. त्या ऑफिसमधले कर्मचारी 1-2 त्यांना विचारलं, कोणी थांबा ना, काय गडबड, कोणत्या शाळेहून आले, तपासणीचं काय तर काम. बसलो मी तिथेच बराच. 12 वाजले, ते साहेब आले, मध्ये बसले. मग मी चिठ्ठी दिली. त्या बिचाऱ्यांना काय वरच्यावरी वाचलं माहीत नाही, थोडा वेळ बोलवलंच नाही, का काम होतं माहीत नाही. थोड्या वेळ बोललं, काय सांगा. म्हणलं चिठ्ठीवर लिहिलं काय, मी तुमच्या पदावर रुजू व्हायला आलो, तुम्ही तर ॲडिशनल चार्जमधले आहात, मी रेग्युलरमधले आहे. मी रेग्युलर तुमच्या पदावर बसण्यासाठी आलो, या खुर्चीवर बसण्यासाठी आलो. काय झालं, आता जेथे तेथे येईन सांगा ते, लयापुरते उरून येते. सगळ्याला घाम फुटला. अरे आपण साहेबाला तर असं उलटं सुलटं बोललो. मग म्हणलं मला लघवीला जायचे. ते शिपाई आला, इकडं जा बाथरूमला, मध्ये गेला. अरे म्हणलं मला जायचं ना मध्ये, तू बाहेर आहे ना. नाही साहेब थोडं स्वच्छ करतो. जेथे जातो तेथे मिथ्यामोह मज लाविला उशीर, तरी हे अंतर झाले होते. मग मिथ्या संसार अडकल्यामुळे मला उशीर लागला देवा, म्हणून तुझ्या माझ्यात अंतर पडलं. आणि आता अंतर मिटलं, कारण तू कळला, तू माझ्या डोक्यावर हात ठेवला, या हातानं माझा उद्धार केला. लोह एक अंशे जगटिले या परिसे, एरीकडे या पैसे सुवर्ण होय, लोखंडानी परिसाची भेट झाली. तुझ्यासारखं झालं. अरे आम्ही सोनं झालो देवा, तुला माहिती आहे का, परिसाला बाजारात कोणी खरेदी करत नाही, सोन्याला खरेदी करतात. आम्ही सोनं, तू परिसच राहा.
हे की नाही? का असं कसं म्हणायचं हो? ठीक आहे, होताशी अंतरे म्हणजे सोन्याला बाजार, कारण आम्ही सोनं बाजारात प्रसार करू ना तुझा, त्यासाठी तर आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. आणि तुला काय आवडतं? तुझे जे भक्त जेवढे आवडतं ना त्याच्यापेक्षा भक्तीचा प्रसार करणे आवडतंस. तूच म्हणला 12व्या अध्यायामध्ये, तेने श्यामा मैत्र येत काय शेविचित परित्याचे चरित्र ऐकते जे, तेही प्राणाप्रवते आवडती हे निर्तो जे भक्त चरित्र ते प्रशंसते. तुझ्या भक्ताच्या कथा सांगितलं तुला आनंद वाटतो, कुणालाही वाटतो. ज्ञानोबा गेले नामदेव महाराज प्रदक्षिणेला, भारत भ्रमण केलं सगळं, बरोबर आहे ना. आल्यानंतर पांडुरंगाने काय विचारलं, नामा कसं कसं झालं, काय काय बदलं? नाही, माझा ज्ञाना कसा वाटला, ज्ञानाचा तुला काय अनुभव आला, माहीत नाही का बरं, सांगा देवाला. ज्ञानोबा काय ते, मग नामदेव महाराज म्हणाले, काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेदमय शामुखी बोलविले. अरे नामा अजून सांग ना, अजून सांग ना, लेकराचं ऐकायचं ना कौतुक, सांग ना अजून. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविले भिंती मृत्तिकेची. मग सांगायला सुरुवात केली तेव्हा डुलू लागला, हलू लागला, कारण भक्ताचा ऐकण्यात आनंद वाटतो. म्हणून आम्ही काय करू देवा, मिथ्या मोह झाला होता मला, पण आता काय झालं, उशीर झाला, अंतर तुझं माझं कळलं, मग मिटलं. आता काय करेन, तुझं गुणगान करीन. पर्यंत आता विठोबाचे पोवाडे, कानाचे पोवाडे, तुझ्या गवळणी, तुझं अभंग कीर्तन, संतांनी हेच केलं म्हणून आम्हाला कळतं बरं का. ज्ञानोबा तुकोबा चोखोबा गोरोबा नामदेव महाराजांनी जर लिहून ठेवलं नसतं तर आम्हाला संतच कळले नसते, देवच कळला नसता. अनंत उपकार आहे त्यांचे. ज्ञानोबारायांच्या अगोदर काही संत झाले नाहीत का, पण लिहूनच ठेवलं नाही म्हणून कळत नाही. ज्ञानोबारायापासून प्रथा आली, पुढे लिहित आले म्हणून हे उपकार आहेत. आता अंतर मिटलं. सगळ्या लोकांना सांगू की देव असा आहे, हाक मारला की येतो, मदत करतो, तुम्ही नाव घ्या, चिंता करू नका संसाराची, प्रामाणिकपणे वागा, सगळं सांगू असं तुकोबाराय म्हणाले. तुका म्हणे, का रे दाखवीशी भिन्न लटिकाची सीन लपंडाई. आणि कशाला सीन केला मला देवा, हा तू बी शर्मलास मी शर्मलो, हे असे लपट निस्ते लपंडाव खेळत राहतं बरं का देव. निस्ते लपंडाव खेळतो, सगळं कळतं संतांना. जनाईपाशी दळणदळा जातो, लपून बसतो. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा निघ, अरे ज्ञानाला सांगू नको बरं का. काय ज्ञानाला सांगू नको, कळत नाही का ज्ञानाला. सावता महाराजाच्या पोटात जाऊन बसतो, पितांबर बाहेर सोडून देतो, हे पळत जातं, काढीतात ओढून त्याच्या बाहेर, सोडितच नाहीत. कशाला लपतो कुठं तरी, म्हणतात ना आता लपंडाव खेळूच नको, लपायापुरते उरून येते, तुला लपूच देत नाही कुठे. हनुमंताच्या हृदयात जाऊन बसलास ना तर हनुमंताला छाती फोडायला लागून जाईन बघा, काढायला. सावता महाराजाच्या पोटात बसला, तिथून तुला बाहेर काढेन, कारण हे काढतातच संत. जनाबाईच्या अभंग लिहायला लपून बसला देव, आणि दौतन ते कागद लपून ठेवते. ज्ञानेश्वर म्हणतात, काय लपवतस, काढ ते दाखव कागद, जनाईच्या अभंग लिहितोस का. आणि ज्ञाना तुला कसं कळलं, आम्हाला कळणार नाही काय, तू बाप आणि आई येस ना, तू सगळं करतो, आम्हाला कळतं. आपल्या लेकराला कळतं बरं का माय बाप काय करतात ते, म्हणून चुकीचं करू नका बरं. वाईट असतं बरं खाणं, असं नका करू. काही कुठल्या गोष्टी चुकीच्या करायच्या नाही, कारण लेकरांना सगळं कळत असतं. आपली लेकर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ती जर चांगली व्हायची असेल तर आधी केले मग सांगितले अगोदर करा. अभ्यास करून घ्या, पाठ उठा, रात्री बसा. ह्या जगात काही अवघड नाही. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, रोजगाराची मान करणारी माणसं आहोत. आमची लेकरं मोठी होती का डोक्यातून काढून टाका. परीक्षा सगळ्याला सारख्या असतात, तरी झडझडून वहिला आणि झटका द्या. आपल्याला झालं नाही ना तर आपल्या लेकरा बाळांना करा, कारण खरी पिढी ती आहे, आपली संपत्ती ती आहे. ते चांगले झाले, संस्कृत झाले की सगळं सुंदर आहे. तुमची आमची लेकरं म्हणजे गलीतली सगळ्याची कीर्तना प्रवचन येणार सगळ्याची लेकरं असतात. म्हणून कीर्तन प्रवचन सुंदर संदेश देत जा. आपलं डोकंच लावू नका. ज्ञानोबा तुकोबांच्या टाकीला तुट्टी लावायची, नळी सोडून द्यायची, तुट्टी सोडून द्यायची. ती टाकी कधीच रिकामी होत नाही. आपल्या मनचं दिलं की मग म्हणावं लागतं, महाराज तुम्हाला लिही तारखा मिळतात, मला तारीखच मिळे ना हो. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. देऊ का तुम्ही येता का वर माईक द्यायचं का. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम